नमस्कार. आपलं सगळ्यांचं गणेश कट्स अकॅडमी मध्ये स्वागत आहे. या ठिकाणी आपण आता जो पहिला पेपर घेतोय तो 2023चा राज्यसेवेचा पेपर आहे. हे लक्षात घ्या. राज्यसेवा मुख्य 2023. आपण आता जे त्या ठिकाणी जे स्वरूप आहे या बॅचचं, तर हे लेटेस्ट पासून बॅक साईडला आपण जाणार. आपण सुरुवातीला हे लेटेस्ट पेपर आणि घेणार आणि नंतर बॅक साईडला जाणार. ते चेक करू. खरं तर हा पेपर किती सोपा असतो, आपण त्या ठिकाणी किती टेन्शन घेतो आणि स्मार्ट सोल्युशन मेथड काय आहे, स्मार्ट सोल्युशन पॅटर्न काय आहे, हे आता तुम्हाला पेपरमधून लक्षात येईल की काही प्रश्न हे दिसता क्षणी त्या ठिकाणी त्याच्या एका याच्यावरून पटकन आपला वेळ कसा वाचवतात आणि तोच वेळ आपल्याला पुढच्या प्रश्नाला कसा देता येईल हे यामध्ये आपल्याला बघता येईल. आता चेक करा त्या ठिकाणी हे स्वरूप काय सांगते. पहिला प्रश्न बघा, कशाचा प्रश्न आहे रे, दिसता क्षणी दिसतोय, क्लॉथचा प्रश्न आहे. म्हणजे आपली एक आयडिया क्लिअर पाहिजे. जेव्हा असा क्लॉथचा प्रश्न म्हणजे बघता क्षणी आपल्याला कळतं हा क्लॉथचा प्रश्न आहे, मग अशा प्रश्नाला तुम्ही काय करता, मी काही जे प्रश्न आहे हे एकदम तुमच्या एक मानसिकतेनुसार पहिले बोलणार आणि नंतर मग त्या ठिकाणी हे सांगणार. कारण सुरुवातीचे काही पेपर मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्याच आहे आणि त्या तुम्ही ऐकणं पण गरजेचे आहे की नेमकं काय. आता तुम्ही बरेच जण डायरेक्ट वाचायला सुरुवात करणार. मी तुम्हाला हे सांगतोय दिसता क्षणी कळतंय हे क्लॉथचा प्रश्न आहे, कोणी असो त्याला ते सरळ कळतंय. अशा वेळेस पहिली गोष्ट वापरायची स्मार्ट सोल्युशन पॅटर्न मधली पहिली गोष्ट या प्रश्नासाठी, जो पण क्लॉज तुम्हाला अंडरलाईन दिसतोय त्याला ब्रॅकेट टाकायचा. मग याला ब्रॅकेट टाकला, याला ब्रॅकेट टाकला. बघा आता हा ब्रॅकेट टाकला, आपले बरेच कामं हलकी झाली. तुम्ही जे नियम वाचले असतील, तुम्ही याला नियमाला पाठ केले असतील, गरज नाही. याचं अनालिसिस किती सोप्या पद्धतीने होतं ते बघा. मी ते एकच गोष्ट लिहितो, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, हे तुमचे नियम आहे. पण याच्यामध्ये साधं स्वरूप तुम्ही आता या क्लॉथचा मिनिंग काढता. हा आता एक लक्षात घ्या, यामध्ये अनेक लोक आहेत, ते काय करतील, हे वाचतील हू एव्हर थॉट ऑफ दॅट आयडिया इज अ जिनाईट, आणि त्याचं मराठी काय होतं पहिले ते बघेल. एक लक्षात घ्या, याचं ट्रान्सलेट करायचं नाही सांगितलं, त्यासाठी डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे आपल्याला. तुम्हाला डायरेक्ट इथे विचारलं की आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉजेस, हे जे खाली 4 अर्थ आहे याचं ट्रान्सलेट केल्यावर याचं उत्तर भेटेलच असं नाही. हे पहिलं लक्षात घ्या. कॉन्सेप्ट क्लिअर आहे तर याचं उत्तर भेटेल. कॉन्सेप्ट काय आहे ती इथे मी सांगतोय. मी काय सांगितलं, तुम्ही याला हे फक्त वाचता. आता इथून पुढं हे डोक्यात ठेवायचं, जेव्हा केव्हा क्लॉज विचारला तेव्हा पहिली गोष्ट करायची स्मार्ट सोल्युशन पॅटर्न मधली काय, याला ब्रॅकेट टाकायचा. काय करायचं रे, ब्रॅकेट. आता बघा झाले गणित सोपे कसे. मला सांगा, ब्रॅकेट हा एक अखंड तुकडा आहे, हे काही किटकॅट नाही तोडायला असं समजायचं. हे किटकॅट नाहीये ब्रेक व्हायला, हे आता अखंड आहे, संपला विषय. इथे कोण आहे रे, हे ऑब्झर्वेशन तर दिसतंय, इज आहे. अरे इज हा कोण आहे रे, व्हर्ब आहे. लक्षात घ्या. मग व्हर्ब आहे तर याच्या अलीकडे कोण असतो, व्हर्बच्या अलीकडे कोण असतो, हा कोण असतो रे, तर सब्जेक्ट. मग व्हर्बच्या अलीकडे जर सब्जेक्ट असेल आणि व्हर्बच्या नंतर कोण असेल, ऑब्जेक्ट असेल, मला सांगा हा जो ब्रॅकेट आहे हा इथे व्हर्ब आहे, हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झाला आणि हा कशाच्या जागेवर आला, तर डायरेक्ट ऑब्जेक्टच्या जागेवर आला. सिंपल आहे. मग कसा ओळखायचा, तर या ब्रॅकेटला इमॅजिनरी एक शब्द घ्या, इट किंवा समथिंग, आणि आता लिहा आय आस्क्ड हर इट किंवा समथिंग. मग आता मला सांगा, हा हुम कोणाला, हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोण असतो, मी, हर, हुम, देम, यू, एखादं नाव, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झाले. आणि मग डायरेक्ट ऑब्जेक्ट हे कशाचं उत्तर असतं, व्हॉट्स. मग हा डायरेक्ट ऑब्जेक्टच्या जागेवर आला, म्हणजे आय आस्क्ड हर व्हॉट इट. इट म्हणजे काय रे भाऊ, तर हे व्हेन शी वुड फिनिश रायटिंग द बुक, म्हणजे याचा अर्थ हा ऑब्जेक्टच्या जागेवर आला. मग मला सांगा, हा या ठिकाणी व्हर्बच्या अगोदर कोण असतो, सब्जेक्ट. व्हर्बच्या नंतर कोण असतो, ऑब्जेक्ट. मग याने कोणाची जागा घेतली, ऑब्जेक्टची. जे जे सब्जेक्ट असतं, जे जे ऑब्जेक्ट असतं ते नाऊन असतं, आणि क्लॉजच्या फॉर्म मधून विचारलं म्हणून ते क्लॉज होईल. म्हणून याचं उत्तर एका फटक्यात त्या ठिकाणी येत आहे, हा नाऊन क्लॉज, हाही नाऊन क्लॉज. उत्तर नंबर 3 ही झाली मेथड. लक्षात घ्या. मग आता या ठिकाणी हे जे आहे, एखाद्या डोक्यात काय येतं मराठी ट्रान्सलेशन केल्यावर, अरे व्हेन दिसला, टाइम दिसतंय, टाइम नाही. लक्षात घ्या. आता हेच वाक्य जर समजा या ठिकाणी
असं जर मी लिहिलं, यावर तुम्ही लक्षात घ्या, हे मी जर असं त्या ठिकाणी आता या ठिकाणी असं लिहिलं, आय आस्क्ड हर इट, हे आपण इमॅजिनरी घेतलं. आता हे जर असं लिहिलं मी, आय आस्क्ड हर इट when she was in hurry. मग आता इथं मला सांगा, हे एक वाक्य आहे, हे एक वाक्य आहे. आता ह्या इटच्या जागी जो आहे तो व्हेनचा तिथला क्लॉज आहे. या दोघांमध्ये फरक किती आहे? हा इथे ऑब्जेक्टच्या जागेवर आला, इथं ऑलरेडी ऑब्जेक्ट दिलेला आहे मेन क्लॉज, हा सब क्लॉज आहे. आणि मग हा जर ऑब्जेक्टच्या जागेवर आला नाही, याचा अर्थ हा ऑब्जेक्ट नाही, तेव्हा हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम होईल. लक्षात घ्या, व्हेन आला म्हणजे टाइमच होतो असं नाही, कायम लक्षात ठेवायचं. तो जर सब्जेक्टच्या जागेवर आला तर सब्जेक्ट होतो नाउन क्लॉज, ऑब्जेक्टच्या जागेवर आला तर ऑब्जेक्ट होतो. परंतु दोन्ही जागा फिलअप आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं सेपरेट वाक्य आहे, त्यावेळेस तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम होईल. ही झाली कॉन्सेप्ट. आणि म्हणून याचं उत्तर जे येतं ते त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतंय. चेक करा, नाउन क्लॉज नाउन क्लॉज. म्हणून हा या ठिकाणी सरळ आणि सहजतेनं सब्जेक्ट ऑब्जेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. आता सुरुवातीला या ठिकाणी या एकाच पेपरला आपल्याला वेळ लागेल तुमची मानसिकता तयार करायला कॉन्सेप्टच्या नुसार, कारण त्यालाच डिटेल अनालिसिस म्हटलं जातं, सखोल अनालिसिस, ज्याच्या एका प्रश्नावर आपण अनेक ठिकाणी जात असतो. बघा इथे यू कुड टेक द फोर ऑफ द कॅसल टुमारो, इथे एक शब्द आला टुमारो. आता बऱ्याच जणांच्या डोक्यात काय असतं, अरे कुड तर हा पास्ट आहे, कुड तर काय आहे पास्ट आहे. मग अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्या डोक्यात असतं, मग हा कुड कसा आला इथे. आणि इथे दिस न्यू ड्रग कुड बी अन इम्पॉर्टंट स्टेप इन द फाईट अगेन्स्ट कॅन्सर. कायम लक्षात घ्या, इथे प्रश्न दिला, विचारला म्हणजे त्यात काहीतरी आहे. मग अशा वेळेस कुड जो असतो त्याचं जे पारंपरिक स्वरूप आहे, हायपोथेटिकलपणाचं, परमिशनचं, आपलं रिक्वेस्टचं, हे जे पारंपरिक आहे त्याच्यापेक्षा एक वेगळं असतो. कुड हा फ्युचरसाठी सुद्धा वापरतात. कुड फ्युचर कॉन्सेप्ट मध्ये असतात आणि त्याच्यानुसार त्याच्यात पॉसिबिलिटी आणि सजेशन ह्या दोन्ही गोष्टी असतात, हे लक्षात घ्या. मग आता ते कशा ओळखायच्या ते आता आपण चेक करू. यू कुड टेक द फोर ऑफ द कॅसल टुमारो, हे एक आहे. आणि दुसरं वाचा, दिस न्यू ड्रग, हे नवीन ड्रग आलेलं आहे. कुड बी इम्पॉर्टंट स्टेप असेल कशामध्ये, इन द फाईट अगेन्स्ट कॅन्सर, म्हणजे इथून पुढं. मग याचा अर्थ याच्यात ही सेकंड याच्यात चेक करा. जर फर्स्ट तुम्हाला नाही समजलं तर हे कोण आहे, रिक्वेस्ट आहे का, नाही. परमिशन आहे का, नाही. रिक्वेस्ट आहे का, नाही. काय रे, पॉसिबिलिटी, म्हणजे उत्तर नंबर किती आहे, 3. गणगण अवस्थेत जाण्याचं कारण नाही. मग या ठिकाणी कुड हा पॉसिबिलिटी आणि सजेशन सांगतो. हे सजेशन आहे, हे एक्सप्रेस सजेशन आहे. म्हणजे काय, मला सांगा, पहिल्या याच्यात यू कुड टेक द फोर ऑफ द कॅसल टुमारो, त्यांनी सजेशन दिलं की त्या ठिकाणी जे काय 4 कासल असते त्या ठिकाणी तू घेऊ शकतो. नेमकं काय, तर त्या ठिकाणी सजेस्ट केलं त्याला, बस इतकंच. म्हणजे पॉसिबिलिटी यात नाही, पॉसिबिलिटी या ठिकाणी या सेकंड याच्यात आहे की हे जे ड्रग हे कॅन्सरच्या अगेन्स्ट असेल. अशा पद्धतीनं हा कुडचा स्वरूप आहे. मग आता या कुडवरती याच्या अगोदरी प्रश्न विचारलेला आहे, तो पण त्या ठिकाणी पॉसिबिलिटीज त्या ठिकाणी हे केलेलं आहे. लेस पॉसिबिलिटी त्यामध्ये असते, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि याच्यावर आणखी कुडवरती पुढे प्रश्न आहे याच पेपरमध्ये, हे लक्षात घ्या. चला नेक्स्ट. 53. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली. आता पंक्च्युएटेड करेक्टली म्हणजे हा पंक्च्युएशनचा प्रश्न आहे, पण गंमत बघा हा प्रश्न कसा फिरतो. फ्रेंड्स कॉमा कंपेनियन्स कॉमा रिलेटिव्ह डॅश ऑल. लक्षात घ्या, एक्सरसाइज 2017ला अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. काय असते, मी सोपं एक सांगतो. 1, 2, 3 आणि सरळ डॅश ऑल, हे एक पंक्च्युएशनचा स्वरूप आहे जे या तिघांनी हे केलेलं असतं. आणि हे पाठ करून टाकायचं.
जेव्हा जेव्हा असं 1,2,3 डॅश ऑल येईल ते करेक्ट आहे. आणि म्हणून हे स्वरूप जे आहे फ्रेंड्स, कंपॅनियन्स, रिलेटिव्ह ऑल डेझर्टेड हे पंक्च्युएशनचा प्रश्न आहे. सरळ सरळ दिसतंय. मग आता या ठिकाणी एक दुसरा प्रश्न, ही आस्क्ड मी वेदर आय हॅड रिटन माय एक्सरसाइज. हे बरोबर आहे. हे कोण आहे पण हे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे याचा वेदर आला, ज्या अर्थी इथं वेदर आला म्हणजे हा क्वेश्चन कसला आहे तर येस नो टाईप आहे. ठीक आहे, मी त्याला एक्सप्लेन नंतर करतो. पहिले आपण उत्तराकडे जाऊ. कसं, ओ फादर आणि ओ हॅमलेट दोन्ही सारखेच दिले, इथे कॉमा दिला, तर हा डी बरोबर आहे, सी रॉंग आहे. हे लक्षात घ्या. सी इथे, सी इथे, सी इथे. आता जेव्हा तुम्ही डायरेक्ट प्रश्न बघाल तेव्हा खाली आपण ऑप्शन लक्ष जातच हा, आणि ते द्यायचंच. या सरळ सरळ असा आघात केल्यानंतर हे कुठेतरी दिसतंय ओ हॅमलेट, ओ फादर, दोघांमध्ये फरक लगेच बघताक्षर दिसतोय. त्यावेळेस लक्षात येतं, जर समजा थोडंफार जरी तुम्हाला नॉलेज असेल किंवा प्रॉपर पद्धतीनं, की एक ऍड्रेसिंग समवन म्हणून कॉन्सेप्ट आहे, अर्थात त्याला फिगर ऑफ स्पीच ऍपॉस्ट्रॉफी. लक्षात ठेवा, हा ऍपॉस्ट्रॉफी नावाचा फिगर ऑफ स्पीच आहे, ज्याच्यामध्ये दुसऱ्याला ऍड्रेस केल्या जातं, कोणाला तरी. मग जो लिव्हिंग असेल, नॉन लिव्हिंग असेल, कोणी असेल, ऍबस्ट्रॅक्ट असेल, कोणी असेल, तर त्याला ऍड्रेस केलं जातं, त्याला उद्देशून बोलला जातो व्होकेटिव्ह स्वरूपात. तर त्याला हा जो उद्देशून बोलला जातो एक तर ओ ओ या नावाने असं बोललं जातं आणि त्याला कॉमा दिला जातो. मग हे जे आहे स्वरूप हे ऍपॉस्ट्रॉफी स्वरूप आहे. मग इथे ओ हॅमलेट, मग ओ हॅमलेट म्हणजे या स्वरूपात कॉमा हा पुढे त्या अँगलनी ओ हॅमलेट जो कोणी असेल तो. मग हे जे आहे कॉमा देऊन, कारण त्याला हाक दिली ओ रमेश, आणि मग थोडा पॉज घेऊन म्हणजे कॉमा देऊन मग त्याला पुढे जे सांगायचं ते. मग हे जे आहे हे स्वरूप जे आहे, जसं मी म्हटलं जॉन, एक वाक्य आलं होतं PSI ला, जॉन कॉमा राईट 1000 लाईन्स पोयम. हे काय होतं ते हेच आहे ना, ते ग्रामरला आलं होतं तिकडे, हे इकडे पंक्च्युएशनला आलंय. यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं तर हा ऍपॉस्ट्रॉफी कॉन्सेप्ट आहे, म्हणजे उद्देशून एखाद्याला. मग जॉन, जॉन नंतर हे वेगळं, राईट 1000 लाईन पोएम, हे काय स्पीक नो मोर. फरक काय त्याच्यामध्ये, हेच तरी त्या ठिकाणी PSI ला आलेलं वाक्य आणि या पद्धतीनं. आणि म्हणून ती जर कॉन्सेप्ट क्लिअर असती तर हे बरोबर आलं असतं. आणि म्हणून ओ हॅमलेट स्पीक नो मोर, मग ओ फादरला इथं काय पाहिजे होता, कॉमा पाहिजे होता. आता हे बघता क्षणी ज्यांचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे होता किंवा आहे तो काय करणार, सी पुढे सी, सी येते, सी येते, सी येते, संपलं. मला बाकीचं वाचायचीच गरज नाही. नंबर 1 हे उत्तर आहे. झालं. हे त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा असेल हे असं पॉज करून लिहून घ्यायचं जर वाटलं तुम्हाला पेपरवरती, किंवा एक सेपरेट नोटबुक बनवा आणि नंबर टाका, किंवा पेपरवरती लिहिलेलं बेस्ट, त्याच्यावर एक स्टिक पेपर घ्या, स्टिक पेपरवर लिहा, किंवा सरळ एक पेज प्रत्येक पानाला जोडता आला तर तो बघा, आणि तिथं लिहिलं तरी ते बघा अर्ध्या ह्याच्यात. त्याच विश फक्त नोट करा मी काय काय सांगतो. मग आता हे झालं ऍपॉस्ट्रॉफी सुरू. आता चेक करा या ठिकाणी इथे हे जे ही आस्क मी वेदर, वेदर कशात टाकतो, हे डायरेक्ट स्पीच मध्ये वेदर, डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना वेदर वापरला जातो तो यस नो मध्ये. कशामध्ये वापरला तो, यस नो मध्ये. बघा तिथे इफ पण वापरला जातो आणि वेदरही वापरला जातो. कशाच्या ऐवजी, इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी. मग इथे डायरेक्ट याचं रूपांतर कसं होईल, कशात, डायरेक्ट स्पीच मध्ये. मग बघा ह्याचं रूपांतर असं होईल, ही सेड टू मी, हे झाला बाहेरचा पोर्शन, म्हणजे ही आस्क्ड मी, इन्व्हर्टेड कॉमाचा पोर्शन असा नाही, म्हणजे वेदर त्याच्या जागी आला. आय म्हणजेच कोण तर मी, त्याला मला विचारलं काय, आय हॅड रिटन म्हणजे हा सिंपल पास्ट मध्ये विचारला, म्हणजे डीड मधला प्रश्न आहे. म्हणजे हा आहे डीड यू राईट युअर एक्सरसाइज, हे लक्षात घ्या. हा झाला डीड यू राईट युअर एक्सरसाइज. आता याचं चेक करा, हा यू म्हणजे कोण आहे, मी, हा युअर म्हणजे कोण आहे, मी. आता याचं जर रूपांतर केलं तर बघा कसं होतं, ही आस्क्ड मी, इन्व्हर्टेड कॉमाच्या जागी काय रे, वेदर. आता हा कोणताही क्वेश्चन असो, काही असो, इनडायरेक्ट स्पीच मध्ये ती सेंटेन्स पॅटर्न मध्ये येतो. मग हा डीड कट झाला, तो इथं राईटच्या डोक्यावर मी लिहिला, संपला. डीड हॅड म्हणजे
इकडे जर डीड असेल डायरेक्ट मध्ये तर इनडायरेक्ट मध्ये हॅड 3 होतं आणि म्हणून या डीड राईटचा हॅड 3 होणार. यू म्हणजे कोण रे? मी, म्हणजेच काय झाला? आय झाला. डीड राईट हॅड रिटर्न युअर एक्सरसाइज माय एक्सरसाइज, हे झालं याचं स्वरूप. इथले इथे इनडायरेक्ट स्पीचचा कॉन्सेप्ट झाला. मग काय झालं याच्यातून काय शिकले? तर लक्षात घ्या, इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी काय असतो? व्हेदर किंवा इफ असतो. मी इथं व्हेदर घेतला, ठीक आहे. डीड यू राईट म्हटलं, जिथं जिथं डीड डायरेक्ट मध्ये डीड ना असेल तर त्या ठिकाणी येणाऱ्या व्हर्बचं हॅड 3 येणार. हे कानावर पडू द्या. आणि युअर एक्सरसाइज, ते बाकी गोष्टी चेंजेस ज्या होतात त्या होतात. अशा पद्धतीनं हे थोडस सखोल सुरू. चला नेक्स्ट. आता खरं तर इतका वेळ एका एका प्रश्नाला सुरुवातीला द्यावाच लागणार आहे. ती तुमची तयारीच आहे एका पद्धतीची. चला, आर जिवंत. अरे ऍफिक्सेस शब्द बघा, ऍफिक्सेस वापरला. ऍफिक्सेस मध्ये याचा अर्थ होतो प्रिफिक्स आणि सफिक्स, याला ऍफिक्स म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. मग प्रिफिक्स आणि सफिक्स एकत्रित त्याला ऍफिक्सेस म्हणतात. आणि मग इथे कॉन्सेप्ट सरळ सरळ डी, मग डी डी क्यूअर डिमॅन, डी टू डिथ्रोन, डिथ्रोन होतो, स्पष्ट आहे. मग डिथ्रोन याच्यासारखे डी ऍक्टिव्ह. मग हा कोण आहे डिथ्रोन? मग असा डी जोडला की व्हर्ब तयार होतो. डिथ्रोन डी ऍक्टिव्ह, अलग लक्षात. त्यानंतर एज, मग एज काय रे? बॉन्डेज. मग हा बॉन्डेज, मग असा हा बॉन्ड त्याला जोडला की हा हे एज सफिक्स जोडलं की ते बॉन्डेज झालं. हा नाऊन झाला, तो नाऊन आहे. एज जोडलं की पोस्टेज, स्टॅम्पेज, हे मॅनेज, हे काय झाले सगळे? ऑब्विसली हा बॉन्डेज काय झाला? नाऊन झाला. मग या स्वरूपाचा जर घटक पोस्टेज नाऊन झाला. मग आता इथे बॉन्डेजचा अर्थ गुलाम असं होतो. लक्षात घ्या, जो सेवा करतो, कोणी त्याचा मालक असतो. हा बॉन्डेज. त्या पद्धतीनं इयन, तुम्ही याला काय केलं? फक्त जोड्या लावल्या. अरे पण हे पण महत्वाचं आहे, हा वर्ब आहे, नाऊन आहे. काय सांगतोय? इयन, इयन लेंथेन, हा वर्ब सांगतोय. लेंथला त्या ठिकाणी लेंथेन, त्याला सफिक्स जोडलं इयन. त्यानंतर आर्क, आर्क काय असतो? आर्क ड्यूक, हे नाऊन आहे, आर्क ड्यूक, लक्षात घ्या. त्यानंतर एबल, इनक्युरेबल, मग चेंजेबल, इनक्युरेबल, हा एबल. कधी कधी विचारलं जातं की इथे काय काय, म्हणजे ई नाही आहे आणि एबल पण आहे. क्युरेबल, इनक्युरेबल, मग हे ऍडजेक्टिव्ह फॉर्म असतो. एबल ऍडजेक्टिव्ह फॉर्म. आणि हुड, ज्याला ज्याला हुड जोडला जाईल तो नाऊन होतो. मग हा मॅनहुड होईल, चाइल्डहुड होईल, बॉयहुड होईल. आणि मग हे स्टेजेस सांगण्याचं काम हे हुड करतं, लक्षात घ्या. आणि म्हणून मग या ठिकाणी याचं उत्तर जे येतं ते ऑब्विसली तुम्हाला त्या अँगलनी इथे डिथ्रोन म्हणजे एक डी चेक करा, त्यानुसार याचं उत्तर येतं. डिथ्रोन म्हणजे एक हा डी झाला इथे इथे. त्यानंतर 2 एज बॉन्डेज म्हणजे ई, म्हणजे हे याचं उत्तर 1 नंबरचं येतं. हे सरळ सरळ आहे. चला त्यानंतर नेक्स्ट असा सफिक्स प्रिफिक्स. परत एकदा बघता क्षणी ही गॉट द फर्स्ट डिव्हिजन बाय व्हर्च्यू ऑफ हार्ड वर्क. आणि हे रे फ्रेजेस 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 लगेच दिसतंय. कोण रे? प्रिपोजिशन. खतम, ही झाली प्रिपोजिशनल फ्रेज. तर रेडी. प्रिपोजिशनल फ्रेज जे प्रिपोजिशन वरून चालू होणार आहे, म्हणजे इन ल्यू ऑफ सारख्या, हे तर अनेक वेळेस विचारलेली. इन ल्यू ऑफ, मग इन ल्यू ऑफ म्हणजे इन्स्टेड ऑफ, त्या जागेवर, त्याऐवजी इन ल्यू ऑफ. मग अशा सारखे ह्या फ्रेजेस प्रिपोजिशनल फ्रेजेस. बाय व्हर्च्यू ऑफ, बाय व्हर्च्यू ऑफचा अर्थ एखाद्या वेळेस विचारू शकता. मग बाय व्हर्च्यू ऑफचा अर्थ ड्यू टू असा होतो, त्यामुळे. आणि बघा अर्थ, ही गॉट द फर्स्ट डिव्हिजन, त्याला फर्स्ट डिव्हिजन भेटलं. बाय व्हर्च्यू ऑफ हार्डवर्क, हार्डवर्कमुळे फर्स्ट डिव्हिजन भेटलं. मग एखाद्याचं कारण असते ड्यू टू, हा ड्यू टू म्हणजे बाय व्हर्च्यू ऑफ. इथे ही प्रिपोजिशनल फ्रेज झाली. आता इथे बघा ऍडवर्ब फ्रेज आहे. ऍडवर्ब फ्रेज हे कशाचं उत्तर असतं? व्हेन, व्हेअर, व्हाय, हाऊ, हे उत्तर. व्हेन, व्हेअर, व्हाय, हाऊ,
हाऊ ऑफन याचं उत्तर म्हणजे ऍडवर्ब फ्रेज. ही रॅन व्हेरी क्विकली, हाऊ रॅन व्हेरी क्विकली, व्हेरी क्विकली ऍडवर्ब फ्रेज झालं. नाउन फ्रेज जो सब्जेक्टची भूमिका करतो, ऑब्जेक्टची भूमिका करतो आणि कॉम्प्लिमेंटची भूमिका करतो, त्याला नाउन फ्रेज म्हणायचं. मग द टॉल बॉय, सर द टॉल बॉय इज स्टँडिंग देअर. द टॉल बॉय हा सब्जेक्ट म्हणून आला आणि म्हणून तो नाउन फ्रेज होणार. लक्षात घ्या. ऍडजेक्टिव्ह काय करतो तर ऍडजेक्टिव्ह नाउनला डिनोट करतो. मग सरळ सरळ अँड अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडल. मग विथ अ ब्रोकन हँडल कोणाबद्दल बोलतोय? अम्ब्रेला, म्हणून तो ऍडजेक्टिव्ह होणार. सरळ सरळ तसं हे ऍडजेक्टिव्ह फॉर्म, नाउन फ्रेज, ऍडवर्ब फ्रेज आणि प्रिपोजिशनल फ्रेज. चला, इन लिव्ह ऑफ, इन्स्टिट्यूट ऑफ हे मुद्दा म्हणून सांगितलं कारण ही विशेष आहे. बाय व्हर्च्यू ऑफ म्हणजे ड्यू टू, एखाद्या वेळेस अर्थ विचारू शकतात. हा, द शिप हॅज इट्स कॉम्प्लिमेंट शब्द बघा. ऍक्च्युली कॉम्प्लिमेंट एक ग्रामर मध्ये पण आणि इथं पण त्याचं मिनिंग विचारलं. आता ग्रामर मधला कॉम्प्लिमेंट तोच सांगतोय, जेवढे इथं जे आहे हे जे आहे तेच आहे. मग एक समान दाखवण्याचं काम म्हणजे कॉम्प्लिमेंट, म्हणजे जेवढे आहे तेवढे, याचा अर्थ फुल अमाऊंट, हे लक्षात घ्या. आणि या कॉम्प्लिमेंट शब्दानुसार जर आपण विचार केला तर ग्रामर मध्ये कॉम्प्लिमेंट काय सांगते? सब्जेक्ट आणि व्हर्ब नंतरचा घटक जेव्हा एक होतो तो कॉम्प्लिमेंट होतो. सिंपल भाषा. मी जर म्हटलं की जॉन इज अन इंजिनियर, जॉन इज अन इंजिनियर, जेव्हा मी असं म्हणतो तेव्हा ऑब्विसली जो जॉन आहे तो कोण आहे? इंजिनियर. मग जेव्हा सब्जेक्ट आणि समोरचा घटक हा एक होतो तेव्हा त्याला कॉम्प्लिमेंट म्हणायचं. आणि म्हणून आता जर मी म्हटलं जॉन इज कॉलिंग, जॉन बोलवतोय कोणाला? इंजिनियरला, त्यावेळेस जॉन वेगळा आहे, इंजिनियर वेगळा आहे. जेव्हा दोन गोष्टी वेगळ्या झाल्या तेव्हा तो कॉम्प्लिमेंट नसतो, तो ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये असतो किंवा इतर कुठल्या फॉर्म मध्ये असतो. मग आता इथे जे आहे हे सरळ सरळ जॉन इज कॉलिंग इंजिनियर, तो कॉम्प्लिमेंट नाही, तो ऑब्जेक्ट झाला. पण जॉन इज इंजिनियर, मग जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी एकच असतात तेव्हा याला कॉम्प्लिमेंट म्हणतात. मग कॉम्प्लिमेंट मध्ये आतापर्यंत परीक्षेला जे विचारलेलं आहे तर कॉम्प्लिमेंटचे त्या ठिकाणी दोन फॉर्म पडतात. हे आवर्जून मी इथं सांगतो. कॉम्प्लिमेंटचे जे दोन फॉर्म पडतात, लक्षात घ्या. कॉम्प्लिमेंट ग्रामॅटिकली असं सी लिहितात. मग या सी चे दोन फॉर्म पडतात. एक सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, म्हणून याला सीएस म्हणायचं, म्हणजे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि परत ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे सी असा हा ओ असतो, सीओ म्हणजे हा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. हे परीक्षेला आलेलं आहे. मग हेच तर ते एस पी ए हे या पद्धतीने सी ओ सी हे असं हे लक्षात घ्या. एस पी ओ सी ए हे काय आहे? हे हेच आहे ना. आपण त्याला असं वाटतं की आपल्याला काय फारच डिफिकल्ट प्रश्न आहे. सब्जेक्ट, प्रेडिकेट, ऑब्जेक्ट हे लक्षात घ्या. त्यानंतर कॉम्प्लिमेंट हे सरळ सरळ ऍडव्हर्बियल ए हे झालं त्याचं, त्यापैकी निवडायचं. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे हे मी उदाहरण दिलं, ही इज अ क्लेव्हर बॉय, म्हणजे जेव्हा सब्जेक्ट आणि समोरचा घटक एक होतो तेव्हा तो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, आणि जेव्हा ऑब्जेक्ट आणि समोरचा घटक एक होतो तेव्हा तो ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. एवढ्या सोप्या इच्छित आहे. म्हणजे सरळ सरळ काय तर इथं आपण असं म्हणू, मी जर म्हटलं की मेड, हे परीक्षेला आलेलं, मेड हिज वाईफ हॅपी, किंवा ही मेड हिज वाईफ अँड IAS ऑफिसर. मग आता इथं मला सांगा हॅपी कोण? वाईफ. दोन्ही गोष्टी एकच झाल्या. किंवा सरळ सरळ ही कॉल्ड हिम टेक्सास रेंजर, परीक्षेला आलेलाच घेतला मी टेक्सास रेंजर. मग आता तुम्ही मला सांगा टेक्सास रेंजर कोण? हिम. मग हिम किंवा ही कॉल्ड रमन टेक्सास रेंजर. मग जो रमन आहे हा ऑब्जेक्ट आहे, इथे कॉल्ड नंतर आला, व्हर्ब नंतर आला, आणि टेक्सास रेंजर म्हणजेच रमन हा ऑब्जेक्ट आला, म्हणून हा झाला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. जेव्हा तो सब्जेक्ट आणि हा एक होतो तेव्हा तो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. इतकं हे सोपं आहे. अशा पद्धतीने हा कॉम्प्लिमेंट शब्दावरून आपण इकडे आलेलो आहे, हे लक्षात घ्या.
आणि म्हणून उत्तर येतं फुल अमाऊंट. चला नेक्स्ट. आता इथे सरळ सरळ व्होकॅबचा कॉन्सेप्ट आहे, सगळ्यांना माहित आहे. याचं उत्तर कसं येतं हे बघा. कॉम्प्या या शब्दातच मी इकडे हे करतो. कॉम्प्या. कॉम्प्या म्हणजे काय रे बाबा? तर कॉम्प्या म्हणजे सरळ सरळ चित्र दिसतंय. कंपॅनियन. कॉम्प्या, कॉम्पॅनियन, कॉम्पॅट्रिएट. मग कंपॅनियन म्हणजे सहगी, कलिक, बिलॉंगिंग टू द सेम कंट्री. म्हणजे अमेरिकेत इथले एका गावातले दोघं गेले तर ते काय झाले? ते कॉम्प्या झाले, कंपॅनियन झाले, कॉम्पिट्रेट. त्यानंतर एमिग्रँट. ई म्हणजे एक्झिट. एक्झिट म्हणजे बाहेर पडतो. मग बाहेर पडतो म्हणजे लिव्ह अ कंट्री झालं. हा इकडे, हा इकडे. इमिग्रँट. इमिग्रँट म्हणजे येतो, म्हणजे हा इथे त्या ठिकाणी इन्कम, इनकमिंग. एखादा एक्झिट होतो, एखादा इनकमिंग होतं म्हणजे येतो. येतो म्हणजे त्या ठिकाणी कम्स टू स्टे म्हणजे हा. आणि समॅरिटन म्हणजे एखाद्याला मदत करतो. मदत करतो म्हणजे हा एड, एड ऑफ अदर्स. एड म्हणजे मदत. आणि अशा पद्धतीने याचं उत्तर येते. एक डी. डी एकाच ठिकाणी आहे बघा. याच्यापैकी एक जरी जोडलं तरी तुमचं येऊन जातं. आणि म्हणून हा 2 नंबरचा प्रश्न उत्तर. चला नेक्स्ट. आयडेंटिफाय करेक्ट वर्ड फॉर द फ्रेज अ पर्सन हु लिव्स फॉर प्लेजर. असा व्यक्ती जो फक्त आनंद शोधतो, पण तो भौतिक स्वरूपाचा कसा आहे. हेडोनिस्ट आलेला आहे प्रश्न. पण इथं काही शब्द हे फार महत्वाचे, हे पण परीक्षेला येतात. फॅनॅटिक. फॅनॅटिक म्हणजे एकदम कट्टरवादी, म्हणजे एकदम झुकलेला. डिटरमाइंड, अलग लक्षात. हा डिटरमाइंड, कट्टरवादी, त्याला फॅनॅटिक म्हणायचं, हे लक्षात घ्या. म्हणजे एक्स्ट्रीमली, एक्स्ट्रीम बिलीफ इन समथिंग. एखाद्याचा विश्वास असतो एखाद्या गोष्टीवर, पण तो एक्स्ट्रीम लेवलला जातो, मग त्याला कट्टरवादी म्हणतो. होमिसाइड. होम, मी आपलं जी व्होकॅब्युलरीची बॅच आहे, मुळात अनेक लोकांनी त्या ऑफरच्या वेळेस ती बॅच त्या ठिकाणी घेतलेली. जवळपास 13,000 लोकांनी त्यावेळेस ती बॅच घेतलेली ऑफरमध्ये. लिटरली सांगताना पण मी आवर्जून अभिमानानं सांगतोय. आणि हे मी जेव्हा जेव्हा आता हे एक एक त्या बॅचमध्ये हे करतोय, सरळ सरळ होमिसाइड. होमिसाइड म्हणजे काय रे बाबा? ह्युमन लक्षात ठेवायचं. होमी, ह्युमन. ह्युमन म्हणजे मग आयदर मॅन ऑर वुमन, म्हणजे कोणी पण. म्हणजे मर्डर ऑफ आयदर मॅन ऑर वुमन, शेवटी माणसाचा, म्हणजे हा ह्युमन, म्हणजे हा होमिसाइड. हे लक्षात घ्या. जेनोसाइड. साइड म्हणजे किलिंग. मग जेनोसाइड जनरेशन, तिथे सगळं नरसंहार आपण म्हणतो, जनरेशन किलिंग. अशा पद्धतीचं हे स्वरूप आहे. पॅट्रिसाइड, मॅट्रिसाइड, मातृपितृ, आणि ते सगळे तिथे येतात. आता पॅसिफिस्ट, शांतीदूत, म्हणजे काम पीसफुल एकदम, हा पॅसिफिस्ट म्हणू आपण याला. आणि याच्यावरून जे डिस्क्रिप्टिव्ह आले, यांना मी एक वाक्य देऊ इच्छितो. या डिस्क्रिप्टिव्ह वाल्यांना जर चुकून एखादा युद्ध वगैरे याच्याशी रिलेटेड आला तर हे वाक्य लिहून घ्या. फारसं तर मी ओरलीच सांगतो. वी वॉन्ट पीस इन द वर्ल्ड अँड नॉट पीसेस ऑफ द वर्ल्ड. वी वॉन्ट पीस इन द वर्ल्ड. पीस म्हणजे शांती, आणि दुसरा नॉट पीसेस ऑफ द वर्ल्ड. पीसेस म्हणजे तुकडे. चला नेक्स्ट पटकन. हे डू यू अंडरस्टँड व्हॉट द पोएट इज गेटिंग ऍट. मग आर यू गेटिंग असं आपण म्हणतो. मग गेटिंग ऍट इन दिस लाईन. मग गेटिंग ऍट म्हणजेच या ठिकाणी मात्र सरळ सरळ डू यू अंडरस्टँड व्हॉट द पोएट इज. आता या वाक्यानुसार याचा अर्थ आहे ना, व्हॉट द पोएट इज गेटिंग ऍट इन दिस लाईन. गेटिंग ऍट म्हटलंय, या लाईन मध्ये कवीला काय सुचवायचे आहे. सुचवायचे आहे म्हणजे सजेस्ट करायचे, आणि म्हणून हा गेटिंग ऍट म्हणजे सजेस्ट. आता हा प्रश्न तुम्ही काय केला आतापर्यंत, असा बघितला, उत्तर बघितलं, पुढे गेले, पण मला त्यात काहीतरी दिसलंय. यालाच अनालिसिस म्हटलं जातं. आणि ही स्मार्ट सोल्युशन मेथड आपल्याला वापरायची, की अनालिसिस कसं वेगवेगळ्या अँगलनी होतं लक्षात घ्या. अरे जिवंत आहे का, चेक करा. हे टाकला, मी सांगितलं क्लॉज दिसला की ब्रॅकेट टाकायचं. ही सिस्टम कायम ऑल टाइम साठी ठेवायची. आता हा कशाला जोडून आला, वर्ब, म्हणजे याचा अर्थ हा कशाच्या जागेवर आला, ऑब्जेक्टच्या. कारण अंडरस्टँड काय हे पुढचा घटक, आणि म्हणून ऑटोमॅटिक हा नाउन क्लॉज होणार. झालंय ऑटोमॅटिकली काय होणार, नाउन क्लॉज.
आता तिसरा प्रश्न त्यात लपलेला आहे. जर याच्यामध्ये डू यू अंडरस्टँड व्हॉट द पोएट इज गेटिंग, जर याच्यामध्ये इज द पोएट केला असता तर तो क्वेश्चन पॅटर्न चुकीचा असता. कारण एका क्वेश्चन मध्ये एकच पॅटर्न येतो, तोही सुरुवातीला येतो. हे बेसिक आहे आणि तो सुरुवातीलाच ग्राह्य असतो, नंतरचा क्वेश्चन पॅटर्न ग्राह्य नसतो, ती एरर असते. म्हणून हा जर द पोएट इजच्या ऐवजी जर इज द पोएट केला असता तर ती एरर असते. हे लक्षात घ्या. हा तिसरा कॉन्सेप्ट आपल्याला तिथं पाहायला भेटतो. चला नेक्स्ट काय शिकलो याच्यामध्ये, स्पष्ट याचा मिनिंग बघितला, क्लॉज दिसला, तो क्लॉज आपण बघितला आणि परत तो पॅटर्न क्वेश्चन पॅटर्न त्या ठिकाणी चेक केला. नाव हा क्वेश्चन चेक करा. आयडियल पार्ट ऑफ द स्पीच अंडरलाइन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. काय रे बाबा, कंटेंट, शुगर कंटेंट. सॉफ्ट ड्रिंक्स हॅव अ हाय शुगर कंटेंट. शुगर कंटेंट प्लस कोणी नाउन, म्हणजे हा नाउनच आहे. हे लक्षात घ्या. आय वॉज कंटेंट, आय वॉज हॅपी, आय वॉज सॅटिस्फाईड जस्ट टू स्टे ऍट होम अँड रीड. म्हणजे हा हॅपी म्हणजे हा ऍडजेक्टिव्ह फॉर्म सांगतोय. आणि जरी हे नाही तर पुढे बघा, ही वॉज प्लॅनिंग टू डेझर, हा इन्फिनेटिव्ह फॉर्म आहे. इथं थोडीशी आयोगाला देताना म्हणजे ज्यांनी कोणी हा प्रश्न काढला त्यांनी इन्फिनेटिव्हला व्हर्ब समजलं, मग तो या अँगल 10 मध्ये त्यांनी समजलं नॉन फायनाईट व्हर्ब. हे नॉन फायनाईट व्हर्ब आहे. इथं परीक्षेमध्ये त्यांनी त्याला व्हर्ब म्हणून उपमा दिली, पण या व्हर्बचे जे दोन टाईप पडतात, एक फायनाईट आणि दुसरा नॉन फायनाईट. तर हा जो डेझर्ट आहे हा पूर्ण व्हर्ब नाही, हा नॉन फायनाईट व्हर्ब आहे. लक्षात घ्या. इथं देताना त्यांनी व्हर्ब दिला फक्त. आपल्याला उत्तराशी मतलब आहे. बघा आता, इट हॅझंट रेन इन द डेझर्ट, ज्याला ज्याला आर्टिकल लागल्या जातं तो नाऊन असतो आणि म्हणून आपलं उत्तर हे एका फटक्यात त्या ठिकाणी होऊ शकतं. सरळ सरळ पहिला काय येतो रे, नाऊन, नाऊन नाऊन इथे. दुसरा काय येतो रे, हा ऍडजेक्टिव्ह. तिसरा काय येतो, व्हर्ब. आणि चौथा काय येतो, नाऊन. म्हणजे आपलं उत्तर येतं त्या ठिकाणी नंबर 1. सरळ. आता एखाद्याचं नाही आलं तर हे इकडे स्वरूप चेक करा. तुम्हाला आवर्जून इथे हा जो कॉन्सेप्ट मांडलेला आहे हा व्हर्ब आहे का कंटेंट, नाही, मग विषय संपला. मग हे दोन पैकीच उत्तर होतं ना, तर त्यातलं एक गेलं. हे मला सांगायचंय. तर तुम्ही कशा पद्धतीने विचार थिंकिंग करणं गरजेचं आहे, विथ द हेल्प ऑफ ऑप्शन. कारण ऑप्शन पटापट कट करून तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचू शकता, पण तुम्ही नुसतं वाचून वाचून नाही पोहोचू शकणार. हे किती वाचत बसले तरी. हे लक्षात घ्या. हा प्रश्न किती मोठा असला तरी हा म्हणजे एखादा बलून खूप मोठा आहे आणि त्याला टाचणीचीच गरज आहे असे. इथे हे सरळ ई वर्ड तर कळल. इथे नाऊन नाऊन, ओके हे नाऊन नाऊन आहे. चला हे तिथे ऍडजेक्टिव्ह आणि काय दिला, व्हर्ब. हा व्हर्ब आहे का, नाही, वाज व्हर्ब आहे. कारण हा जर व्हर्ब असता त्याला आयएनजी असतं किंवा V3 असतं, आणि म्हणून मग हा व्हर्ब नाही, उत्तर नंबर 1. पुढे ऍक्च्युली पुढे वाचायची गरज नाही, हे मला सांगायचंय. आणि एक्सप्लेनेशन म्हणून मी प्रत्येक गोष्ट वाचतोय. आता इथे बघा, हा इन्फिनेटिव्ह व्हर्ब म्हणून दिला, पण ऍक्च्युअल तो व्हर्ब कोणता आहे, नॉन फायनाईट व्हर्ब आहे इन्फिनेटिव्हचा. चलो नेक्स्ट. आयडेंटिफाय द एक्झाम्पल्स विच आर नॉट. अत्यंत महत्वाचं, वाचताना पण फोकस करायचा. नॉट ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ. कोण रे, टाइम. टाइम वाला नाही. मग टाइम वाला नको म्हटल्यानंतर मी एका रील मध्ये पण हे स्पष्ट सांगितलं, हार्डली 10 सेकंदात प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. मग असं बघता क्षणी मी इकडे गेलो, मला काय दिसला, आफ्टर, अरे हा क्लॉज आहे, मग हा तर नकोय ना आपल्याला. मग किती ठिकाणी ये इथे, ये इथे, ये इथे, माझं उत्तर हे. मी कशासाठी हे वाचू, आपल्याला तिथं थेसिस लिहायचं नाहीये. आपल्याला याचं हे वाचून याला सोडवायचंय, हे वाचून याला सोडवायचंय, असं करत 100 टिक करायचंय. पण अनालिसिस म्हणून आता हे मी एक्सप्लेन करणार कशात काय आणि कुठं काय दडलंय. मग आता बघा हे कसं बरोबर येतंय. तुम्हाला काय सांगितलं, नॉट टाइम. मग आता पहिला आफ्टर मध्ये म्हणजे हा आफ्टर द लॉ हॅड बीन पास्ड, हे ब्रॅकेट टाकला. हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे. कारण ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम मध्ये जे 8 घटक येतात ज्यांच्यापासून क्लॉज होतो, पहिला व्हेन, व्हाईल. मी फक्त ओरिजिनल सांगतो, व्हेन, व्हाईल, आफ्टर, बिफोर, ऍज सून ऍज आणि सिन्स, अंटिल. एवढ्यापासून जर वाक्याची सुरुवात झाली तर तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. दुसरा, लेट हिम बी अरेस्टेड व्हेर एव्हर ही मे बी फाउंड. आता व्हेर एव्हर आला, अरेस्ट. अरेस्ट हा काय, अरेस्ट व्हॉट नाही, त्या ठिकाणी अरेस्ट प्लेस दाखवला तिथं, कुठे, व्हेर एव्हर ही मे बी फाउंड, म्हणजे दिसताक्षणी अटक करा. मग दिसताक्षणी अटक करा म्हणजे जेथे कुठे दिसेल, म्हणजे हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस सांगतो. म्हणून हा इथे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे, लक्षात घ्या.
वी इट सो दॅट वी मे लिव्ह. 1000 वेळेस याचं हे आलेलं आहे आतापर्यंत परीक्षेला. हा जावाई प्रश्न आहे आयोगाचा. वी इट सो दॅट वी मे लिव्ह. आपण खातो कशासाठी? जगण्यासाठी. काही वेगळे, काही जगतात कशासाठी? खाण्यासाठी. मग इथे जे आहे याला काय म्हणता येईल रे? तर हा झाला पर्पज, म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. लक्षात घ्या. त्यानंतर इफ इट रेन्स हा कंडिशन झाला. हा, आता तुम्ही काय करा, परत या ठिकाणी याला असं डोळे झाक करून, हा ओके उत्तर आलं, पुढे चला, थांबा जरा. मी टाइमचा तर सांगितला. दुसरा लेट हिम बी अरेस्टेड व्हेअर ही मे बी फाउंड, हा जो दिलेला आहे याच्यामध्ये हा प्लेस झाला. ओके, पण व्हेरेवर हा जो शब्द आहे हे लक्षात घ्या. या ठिकाणी व्हेरेवर ही मे बी फाउंड हे इथे पॅसिव्ह दिलेला आहे. हा बी अरेस्टेड हा सुद्धा पॅसिव्ह दिलेला आहे. आता इथे ओके, हा व्हेरेवर या शब्दांना तुम्हाला प्लेस कळाले. इथे सी आणि डी मध्ये बघा, हे अत्यंत महत्वाचे. हे बघा दिशा कुठे चालली अनालिसिसच्या. आता ज्यामध्ये दॅट आणि मे म्हणजे पर्पज असतो तो सब्जेक्टिव्ह मूड असतो. संपला विषय. सब्जेक्टिव्ह मूड, मूडचे जे टॉपिक येते, मग दॅट आणि मे सब्जेक्टिव्ह मूड झाला. बघा ऍडव्हर्ब क्लॉजचा पर्पजचा हा दॅट मे जर आला तो सब्जेक्टिव्ह मूड झाला. मग सब्जेक्टिव्ह मूड म्हणजे काय? अखिल खोटी संघटना. जे जे खोटं आहे ते सगळं सब्जेक्टिव्ह मूड मध्ये, जे जे खरं आहे ते इंडिकेटिव्ह मूड मध्ये, आणि जे कमांड आहे, ऑर्डर आहे, आलं लक्षात, तर ह्यासाठी त्याला काय म्हणतात, तर तो आपला इम्परेटिव्ह आला. मग ज्याच्यामध्ये एंट्रिटी आहे तो इम्परेटिव्ह मध्ये येणार, याचना. आलं लक्षात. मग आता इथे सर सब्जेक्टिव्ह मूड हे सगळं खोटं. जे ई पायवियर म्हणजे याच्यामध्ये पण दोन गोष्टी येतात. एक ई पास्ट जो येतो तो सब्जेक्टिव्ह असतो, आणि जो ई प्रेझेंट येतो तो इंडिकेटिव्ह असतो. लक्षात घ्या. आणि इथे बघा ई इट रेन्स हा इंडिकेटिव्ह झाला. जर या रेन्सचा रेनड ईडी झाला असता आणि हा वूड स्टे असता तर त्या ठिकाणी तो सब्जेक्टिव्ह झाला असता. एकदम जनरल कॉन्सेप्ट आहे. याच्यात किती कॉन्सेप्ट शिकलो बघा. एक टाइम वर्ड विषयीचे जे ऍडवर्ब क्लॉज टाइमचे सगळे घटक बघितले आपण. त्याच्यानंतर इथे टू बी प्लस विथ्रीचे जे आहेत त्या ठिकाणी ते चेक केले. अर्थात काय, व्हेरेवर ही मे बी फाउंड म्हणजे हा प्लेसवाला बघितला. आता इकडे जो पर्पज आहे इथे कंडिशन आहे. मग पर्पज मध्ये काय असतो, जो दॅट मे दिलेला आहे तो सब्जेक्टिव्ह मूडचा भाग असतो. सब्जेक्टिव्ह मूड म्हणजे काय? अखिल कोणती संघटना. म्हणजे याच्यामध्ये काय काय असतो, तर ई पास्ट असतो, वियर असतो, इन्व्हर्जन हॅड असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑप्टेटिव्ह सेंटेन्स असतात, म्हणजे मे गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. त्यानंतर त्याच्यामध्ये काय असते, सरळ सरळ गॉड सेव्ह द किंग, याच्यातच प्रश्न आलेला आहे. त्याच्यात इट इज टाइम असतो, इट इज टाइम, आय विश असतो. हे सगळी खोटी संघटना याच्यात आहे. त्यानंतर इंडिकेटिव्ह मूड मध्ये काय असतो, ई प्रेझेंट असतो. मग ई प्रेझेंट हा इंडिकेटिव्ह मूड मध्ये असतो. हे सरळ सरळ आहे. ई पास्ट हा सब्जेक्टिव्ह मध्ये. असं हे याचं स्वरूप आहे. एक एक गोष्ट मी या पेपरला शांततेनं, आज पहिला पेपर आहे म्हणून या सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. हेच हे रिपीट होणार आहे. कॉन्सेप्ट जर रिपीट झाली तर ती आली पाहिजे. कम्प्लीट द रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स म्हणजेच काय रे, ते याला स्पेक्ट्रम म्हटलं जातं. वेगवेगळे ओपिनियन्सची डिफरंट रेंज जी आहे त्याला स्पेक्ट्रम म्हणायचं. मग आता हे झालं कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स. आता स्प्लेंडिड, स्प्लेंडिड म्हणजे एक्सलंट. लक्षात घ्या. स्पेक्टॅक्युलर हे इम्प्रेसिव्ह असते एकदम. पण स्पेक्युलेट हा एक वेगळा अर्थ आहे. याचे दोन अर्थ आहे. पहिला अर्थ आहे गेस आणि दुसरा अर्थ आहे अर्न मनी थ्रू कसिनो. म्हणजे कसिनो मधून पैसे कमवणे किंवा विथ द हेल्प ऑफ कसिनो, म्हणजे जो सट्टा असतो वगैरे हे जे असतात, जे डिसऑनेस्ट वे असतो त्यांना पैसे कमवणे म्हणजे हा स्पेक्युलेट असतो. असे दोन अर्थ याला आहे, एक गेस आणि दुसरा स्पेक्युलेट. चला नेक्स्ट. अ न्यू बॉर्न इन्फंट्स. आता हे पूर्ण वाक्य वाचा. आता हे वेगळंच दिसते, याचा अर्थ हे पूर्ण वाचायचे. अ न्यू बॉर्न इन्फंट्स, इन्फंट्स एकदम नवजात बालक. स्किल्स आर नॉट फुल्ली फॉर इट कॅनॉट डिसेंड इमेजेस मोर दॅन 10 इंचेस अवे. कॉमन सेन्स वापरायचंय, कॉमन सेन्स. इथे काहीतरी शब्द वापरला. अ न्यू बॉर्न इन्फंट्स. तुम्ही जर समजा ऑल फॅक्टरी म्हटलंय, डिस्क्रिप्टिव्ह म्हटलंय, ऍव्हरेज म्हटलंय, व्हिज्युअल, इथे एक शब्द आहे इमेजेस, आणि काय कॅनॉट डिसेंड म्हणजे पाहू शकत नाही.
मग इमेजेस या शब्दावरून कोणता ऑल फॅक्टरी हा स्मेल रिलेटेड असतो. स्मेल रिलेटेड ऑल फॅक्टरी. बाकी हे डिस्क्रिप्टिव्ह ऍव्हरेज काय संबंध नाही. इमेजेस रिलेटेड पाहू शकत नाही म्हणजे व्हिज्युअल स्किल. सरस रे उत्तर हेच. मग व्हिज्युअल स्किल्स आर नॉट फुल्ली डेव्हलप्ड फॉर इट कॅनॉट डिसन इमेजेस मोर दॅन 10 इंचेस अवे. 10 इंच अवे बाहेर ते पाहू शकत नाही. सरळ सरळ आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ करेक्ट टेन्स फॉर्म. आता इथं चेक करा करेक्ट टेन्स काय. आय हॅव नॉट सीन हिम फॉर सेव्हरल डेज. फॉर सेव्हरल डेज हे बरोबर या ठिकाणी स्पॅन आला, त्यानुसार हे व्हर्ब आला. कारण शक्यतो प्रेझेंट परफेक्ट निगेटिव्ह जर असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह न घेता तो प्रेझेंट परफेक्ट निगेटिव्ह घेतात. आणि म्हणून मग या ठिकाणी फॉर सेव्हरल डेज आय हॅव नॉट सीन. पुढे व्हेन आय फर्स्ट बेट हिम. व्हेन सोबत काय रे पास्ट आहे आणि दुसरी रनिंग ऍक्शन आहे. म्हणजे एक रनिंग ऍक्शन आणि एक शॉर्ट ऍक्शन. जी रनिंग ऍक्शन असते ती व्हाईल ने असते जर, आणि एक शॉर्ट ऍक्शन असते ती व्हेन ना. जर व्हेन घेतला तर व्हाईल घेत नाही. म्हणून हा या ठिकाणी आहे वॉज स्टडिंग. हे एकदम बरोबर आहे. ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, हे लक्षात घ्या. आणि ए बी सोबत एकाच ठिकाणी आहे आणि उत्तर हेच आहे. पुढे वाचण्याची आवश्यकता नाही. बघू आता पुढे काय चुकलंय. ही फेल येईल आजारी पडला आणि इज ऑन लिव्ह टुडे. आता कोणालाही समजेल असा अँड सोबत असं इज येत नाही म्हणून. मग इथं काय पाहिजे आजारी पडला म्हणून सुट्टीवर आहे ना. आणि म्हणून हे या ठिकाणी इलिटिव्ह स्वरूप पाहिजे फॅन बॉईजचं. अर्थात सो ही इज ऑन हॉलिडे, ऑन लिव्ह टुडे. मग हे झालं याचं एक जनरल स्वरूप. मग आता चेक करा. ही फेल येईल सो ही इज ऑन लिव्ह टुडे असा या ठिकाणी पाहिजे. आता लक्षात घ्या हे इलिटिव्ह टॉपिक आहे. म्हणजेच काय इन्फरन्स म्हणजे त्या ठिकाणी तर्क रिझन जे स्वरूप आहे ते या ठिकाणी सांगितलं जातं. वी वेट फॉर यू. इथं काय ऍज लॉंग ऍज यू विश. ऍज लॉंग ऍज हा 2-3 याच्यात वापरतात. कंडिशन मध्ये वापरतात, टाइम मध्ये वापरतात. तिथे टाइम म्हणून वापरला. लक्षात घ्या हा टाइम मध्ये वापरतात, कंडिशन म्हणून पण वापरतात, बट अकॉर्डिंग टू सेंटेन्स. ऍज लॉंग ऍज यू विश म्हणजे तुझी विश जोपर्यंत आहे म्हणजे ते ड्युरेशन सांगते. इथे वेट नाही येणार, हा विल वेट होईल. कारण वी वेट ही काय झालं सिंपल प्रेझेंट झालं. तो असं नेहमी थोडी वेट करणार. तो वन टाइम ऍक्शन करतोय. तुझी विश जेव्हा तुझी विश असेल तेव्हा आम्ही वी विल वेट असं त्या ठिकाणी स्पष्ट देते. वी विल वेट फॉर यू, तुझी वाट पाहतो. मग आता इथे हे सरळ सरळ विल वेट पाहिजे. सी आणि डी चुकला आणि त्या अँगलना सी इथे आणि डी डी इथे, तर उत्तर नंबर 1 येतं. चला नेक्स्ट. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. सेल्डम नेव्हर हे ऍडव्हर्ब टॉपिक मधला हा कॉन्सेप्ट आहे. सेल्डम ऑर नेव्हर म्हणा किंवा लिटल ऑर एनिथिंग म्हणा. हे नथिंग. हे कसं लक्षात ठेवायचं ते मी सांगतो. लिटल ऑर नथिंग ऍडव्हर्ब मधला प्रश्न आहे. सेल्डम हा निगेटिव्ह आहे म्हणून याच्या जोडीला निगेटिव्हच येणार. कारण हे फॅन बॉईज सारख्या गोष्टी जोडतात. म्हणजे कंपाऊंड जे स्वरूपाचे आहे कोरिलेटिव्ह कंजक्शन कोऑर्डिनेटर जे आहे ते सारख्या गोष्टी जोडतात. मग सेल्डम निगेटिव्ह आणि नेव्हर निगेटिव्ह. जर हा एव्हर झाला तर ती एरर असते. जर हा नथिंगचा एनिथिंग झाला तर ती एरर असते. पण जर एव्हरला इफ जोडला आणि इफ एव्हर केला तर हे करेक्ट असतं. एनिथिंगला जर इफ जोडला आणि एनिथिंग इफ एनिथिंग केला तर ते करेक्ट असतं. म्हणजे जे हे अनधिकृत आहे. पण याच्यासाठी एक कायदा केला इफचा आणि तो कायदा त्यांना जोडला पास केला तर ते लिगल होऊन जातात. म्हणून इथे हा सेल्डम ऑर नेव्हर हे नुसार ड्रिंक्स हे बरोबर आहे ए. आणि त्या ठिकाणी ऑब्विसली हे अनेक ठिकाणी एक पर्याय बाद झाला तिथे. दुसरा बी ही वॉक्ड मोर अँड मोर क्विकली दॅन आय एक्सपेक्टेड. म्हणजे हे मोर दॅन एकदम जनरल आहे. डिग्री सीडी फॉर्म आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म. ए बी आणि ए बी इथे ए बी इथे. त्या ठिकाणी बी आहे का नाही. मग आता इथे डी आपल्याला वाचायचं आहे. ठीक आहे. ही वॉज टू हॅपी टू पण हे इन्व्हर्टेड कॉमा दिला इथे विषय संपला.
इन्व्हर्टेड कॉमाची गरजच नव्हती आणि म्हणून डी गेला, उत्तर नंबर 1 त्या ठिकाणी येतोय. मग सी का चुकला हे अनालिसिसचा भाग आहे. तर लक्षात घ्या, आय नेव्हर रिमेंबर असं नसतं म्हणत, आय डू नॉट रिमेंबर किंवा आय डू नॉट रिकॉल म्हणत असतात. आय डू नॉट रिकॉल किंवा आय डोंट रिमेंबर किंवा रिकॉल असं म्हणतात, नेव्हर वापरत नाही सिंपल प्रेझेंटच्या स्वरूपामध्ये. मग आय डू नॉट रिमेंबर किंवा आय डू नॉट रिकॉल असं हे स्वरूप आहे. हे हॅव्हिंग प्लस V3 परफेक्ट पार्टिसिपल म्हणतात याला, पण ती ऍक्शन घडलेली असते. हॅव्हिंग टोल्ड हे करेक्ट आहे. चला त्यानंतर चलो जिवंत एखादे सगळे चेक करा पटापट. इथे काय केलंय, याला हे होमोनिम्स हे टाईप सगळे पेट्रोल पेट्रोल अशा पद्धतीचे आणखी प्रश्न आहे. लिटर लिटर. पहिली गोष्ट लक्षात घ्या, जो डबल टी वाला आहे हा वेस्ट आहे, कचरा, आणि जो सिंगल टी वाला आहे हा टी हे मात्र आपलं रेग्युलर पेट्रोल, हे रेग्युलर युनिट आहे, ज्यामध्ये पेट्रोल ए आहे. पेट्रोल हा गार्ड करतो, जो पीए आहे तो पाहतो चोर आला का. पीए पाहतो चोर आला का म्हणजे गार्ड करतो, आणि जो पीए जे जे वाहन पेतो काय पेट्रोल ते पेट्रोल. मग पे वाहन पेतो ते पेट्रोल, म्हणजे याच्यावरून तो आन्सर त्याचा कोणता तो वडापावचं आठवण आली. खाता का पेता का नेता, तसा हा पेता काय वाहन म्हणून पेट्रोल, आणि जो पेट्रोल आहे हा काय रे पाहतो कोणाला चोराला म्हणून तो गार्ड. आणि मग इथे गार्ड इथे गार्ड आहे, मग हा पेट्रोल असाच होणार. पण पहिल्याच याच्यावर हे सुटतं. 2% फास्ट फूड पॅकेजिंग, जे काय फास्ट फूड पॅकेजिंग आहे हे एंड्स अप ऍज काय म्हणून वेस्ट म्हणून, म्हणजे नंबर 1. मग नंबर 1 तर इथं फक्त एकाच ठिकाणी आहे, संपला विषय. बाकीचे ऍज इट इज. आय एम अ बिट लो ऑन म्हणजे माझ्याकडे कमतरता आहे कशाची, तर पेट्रोलची. मग इथे हा 4. त्यानंतर गार्ड्स काय करतो पेट्रोलिंग म्हणजे काय करतो तो पाहतो रात्रभर चोर येतात का, विसरणार नाही. द टॅक्स इन्क्रीज विल ऍड 4P2 मग किती रे तर 2, म्हणजे 2 म्हणजे काय लिटर, म्हणजे हे युनिट झालं. चलो आयडेंटिफाय द ग्रामॅटिकली काय म्हटलं रे, इनकरेक्ट म्हटलं. आता इथे बघा काय दिलं, आय सॉ, पटकन नजर जाते, आय सॉ फिल्म काय रे यस्टरडे, सरळ सरळ आय सॉ गुड फिल्म यस्टरडे. याच्यानुसार हे कसं आहे करेक्ट. जर टाइम पास्ट असेल, लक्षात घ्या टाइम जर पास्ट असेल तर वर्ब सुद्धा काय पाहिजे पास्ट, त्याच्यानुसार हे करेक्ट आहे. याच्यामध्ये कधी कधी एरर देतात, आय हॅव सीन प्रेझेंटची देतात यस्टरडे सोबत, हे लक्षात ठेवा. आगो सोबत प्रेझेंट देतात, ही एरर झाली. आणि म्हणून ह्या ठिकाणी हा करेक्ट आहे. आपल्याला काय पाहिजे इनकरेक्ट, म्हणून हा पर्याय आपला गेला. आपल्याला आता खाली चेक करणे. बी द ट्रेन लेफ्ट बिफोर आय अराइव्ह. बिफोर हा कंजंक्शनला आपण त्या ठिकाणी ब्रॅकेट टाकलं, परंतु ही जर त्या ठिकाणी सेकंड ऍक्शन आहे, बिफोरची ऍक्शन ही सेकंड असते पास्ट मधली. जर ही सेकंड ऍक्शन आहे तर त्या ठिकाणी ही उरलेली ऍक्शन ही कोणती असणार फर्स्ट. लेफ्ट नाही तर हॅड लेफ्ट, याचा अर्थ मी तिथे येण्यापूर्वी ट्रेन निघून गेलेली होती, हे लक्षात घ्या. म्हणून ही फर्स्ट ऍक्शन आणि ती सेकंड ऍक्शन पास्ट मधली. ऑब्विसली हे या ठिकाणी चुकलंय. बी किती ठिकाणी आहे तर बी हे फक्त 2 आणि 3 मध्ये खतम. आता यापैकी जे येईल ते आपलं उत्तर राहील. आता इफ आय हॅड कार, सरळ सरळ आहे. मग आय हॅड कार आणि थिंग्स वुड बी फाईन, हा हॅड एकटा आला म्हणून हा पण त्या सिंपल फॉर्म मध्ये आला, हा पण वुड बी करेक्ट आहे. जर हॅड प्लस V3 असता तर इथं वुड हॅव प्लस V3 असतं, म्हणून हे करेक्ट आहे सरळ सरळ आहे. आणि इकडे याचा अर्थ सी करेक्ट आहे, म्हणजे याचा अर्थ उत्तर 3 आहे. हे बी डी हे सरळ सरळ चित्र दिसतं. म्हणजे हा डी का चुकीचा आहे बघा. द बायबल एव्हरी डे. आता एक प्रश्न वाचायचा जरी तुमचा वाचला तरी तेवढा वेळ तुम्ही एक 5-10 सेकंद पुढे देऊ शकता. आता एव्हरी डे नुसार हा रीड नाही, इथे रीड हा V1 म्हणून आहे, परंतु हा जो आहे ही नुसार बदलणार.
जसं ही गोज तसा ही रीड्स व्हायला पाहिजे एव्हरीडे नुसार. म्हणून हे उत्तर येत आहे ही रीड्स. त्याचा अर्थ डी चुकला आणि म्हणून इनकरेक्ट जे आहे ते बी आणि डी हे इनकरेक्ट आहे. हे असं सरळ सरळ स्वरूप आहे. चला नेक्स्ट. चेंज द डिग्री ऑफ कंपॅरिझन. लक्षात घ्या इथं आवर्जून एक गोष्ट तुम्हाला इथे मी मांडतो. डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये ज्या लोकांची कॉन्सेप्ट क्लिअर नाही, द, एनी, नो, याचा अर्थ काय? द म्हणजे द EST, एनी म्हणजे एनी अदर आणि नो म्हणजे नो अदर. मग एनी अदर दॅन एनी अदर असा हा दॅन एनी अदर. आता हे एक स्वरूप आहे आणि दुसरं स्वरूप आहे वन ऑफ द EST. आता इथे लक्षात घ्या आपल्याला जे विचारलं ते द बेस्ट म्हणजे द EST विचारलं, द EST विचारलं. आता याला द EST किंवा या नोच्या गटाला छोटू गट म्हणायचं का? म्हणायचं द EST आणि एक हे वन ऑफ द EST. मग द EST वाला छोटू गट आणि वन ऑफ द EST वाला मोठू गट. मोठा गट म्हणजे कसा? तर हे एनी अदरच्या जागी दॅन मोस्ट अदर येतं. सांगा काय येतं? दॅन मोस्ट अदर. आणि इकडे नोच्या जागी हा व्हेरी फ्यू येतो PD म्हणून. आता बघा हे कसं आहे, हा PD आहे, हा CD आहे आणि हा SD आहे. हे कोडिंग झालं. हा या ठिकाणी PD आहे, परत लक्षात घ्या हा CD आहे आणि हा SD आहे. मग बघा द EST वाला SD झाला, दॅन एनी वाला हा CD झाला आणि नो अदर वाला PD झाला. इकडे PD व्हेरी फ्यू वाला झाला, इकडे CD हा दॅन मोस्ट अदर वाला झाला आणि वन ऑफ द EST वाला SD झाला. लक्षात ठेवा लहान द EST का वन ऑफ द EST? द EST. एनी लहान का मोस्ट लहान? एनी लहान. बघा एनी 1 2 3, मोस्ट 1 2 3 4. हा लहान हा मोठा झाला. नो लहान का व्हेरी लहान? नो लहान, व्हेरी मोठा. मग जो लहान आहे तो छोटू गट झाला आणि जो मोठा आहे तो मोठू गट झाला. तुम्हाला प्रश्न जर छोटू गटातला असणार तर उत्तर छोटू गटातच राहील. प्रश्न जर मोठू गटात असेल तर उत्तर मोठू गटातच राहील. इतकं सोपं आहे. तुम्ही नियम इतके पाठ करता काय गरज नाही. आपल्याला पेपरमध्ये 10 सेकंदात यायला पाहिजे. बघा वाजला काय बघितलं? शाकुंतली इज द बेस्ट ड्रामा इन संस्कृत. द बेस्ट कोणत्या गटातला आहे? छोटू. काय सांगितलं करायचं? कंपॅरिझन. म्हणजे काय? एनी. मग एनी शोधा. बघा एनी पहिल्याच्या व्हेरीनं वाक्य येईल का? आता या ठिकाणी नाही कारण CD आहे. नो अदर येईल का? नाही. कट. मग या दोघांमध्ये एनी कुठे? इथे. इथं काय रे? मेनी. हे येणार नाही. उत्तर काय? एनी म्हणजे सी किती नंबरला? 3. हेच उत्तर आहे. खतम. हे झालं याचं स्वरूप. इतकं हे सोपं आहे आणि हे सगळ्यांना लागू होतं. हे लक्षात घ्या. हा पॅटर्न नुसार सगळीकडे ते लागू होणार. त्यानंतर चेक करा. द मॅजिशियन सेड टू द बॉय मेक हेस्ट अँड गिव्ह मी द लॅम्प. आता एक लक्षात घ्या, मेक हेस्ट अँड गिव्ह मी द लॅम्प म्हणजे काय रे बाबा? इथं आता काही गोष्टी सरळ लक्षात घ्या. मॅजिशियन टू द बॉय म्हणजे हे तर येणारच नाही. द मॅजिशियन अर्ज द बॉय. अर्ज म्हणजे काय? उद्युक्त वगैरे असं केलं वगैरे. याच्यामध्ये हाही त्या ठिकाणी काय येणार नाही. काय येणार नाही ते पण सांगतो. इथे काय रे? मेक हेस्ट म्हणजे हे इम्परेटिव्ह वाक्य. हे पहिले ठरवा. इम्परेटिव्ह म्हणजे याचं हे जोडलं जातं. हे इन्व्हर्टेड कॉमा कशाने जोडला जातो? टू ने. मग हा टू ने जोडला पण इथे याचा गेव नाही होणार ना. हा पण टू ने असेल आणि गेव केला. दुसरं ही काही कमांड नाही. आता इथे जर तुम्ही म्हटलं मॅजिशियन सेड टू द बॉय मेक हेस्ट अँड गिव्ह मी द लॅम्प, त्या ठिकाणी कमांड स्वरूप जर तुम्ही आता हे घेतलं पण हा चुकला कुठे ते पहिले त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या. द मॅजिशियन कमांडेड द बॉय इथपर्यंत हे द मॅजिशियन टोल्ड द बॉय. इकडे काय रे? टू मेक हेस्ट. इथे काय रे? अँड इथे काय रे? टू गिव्ह हिम द लॅम्प आणि इथं काय रे? गेव. ही काय झाली? एरर. आपलं उत्तर काय राहणार? 2. कसं केलं? यावेळेला कोणता नियम आठवला? कुठलाच नाही. कारण इम्परेटिव्ह मध्ये कुठल्याच वर्बचं असं गेव होत नाही. इम्परेटिव्ह मध्ये ते टूनाच जोडलं जातं. हे इथे म्हणून हे टूना जोडलं गेलं आणि याचं उत्तर याच्यावर जरी तुम्हाला कळालं नाही तर ते याच्यावर हमखास कळलं जातं आणि म्हणून हे कमांडेड इथे 2. चेक करा.
डोंट असेल तर तो नॉट टू होईल. पुढे आयडेंटिफाय अंडरलाईन फ्रेज. तर ऍक्च्युली इथे या ज्या फ्रेज दिला ह्या थोड्या क्वेश्चन मार्कच्या. इथे काय केलं, द ड्यू ड्रॉप्स ग्लिटर इन द सनशाईन. मुळात इथे काय म्हटलं, अंडरलाईन फ्रेज. ऍक्च्युली इथं अंडरलाईन एका शब्दाला आहे, एका शब्दाला आहे. ही अंडरलाईन इथं इथपर्यंत पाहिजे होती, इन पर्यंत. हे आयोगाचंच पेपर आहे. हा होते कधी कधी, पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. मी वर्ब बाजूला केला. ही लाईन खरं तर अशी गृहीत आहे, वर्ब आहे एवढं कळलं, वर्ब आहे. तुम्हाला काय विचारलं, फ्रेज. जास्त डोकं लावायचं नाही, उत्तर काढायची पडायचं. बघा वर्ब फ्रेज कुठे, मग हे इथे इथे इथे. ओके, सेम वर्ब बाजूला केला. कॅन्सर, सगळ्यात पहिला नियम कोणता, वर्ब बाजूला करायचा. मग इथे टू मास्टर्स म्हणजे हा ऍडजेक्टिव्ह दिसतो, मास्टर्स हा नाऊन आहे, टू दिसतो. मग या ठिकाणी सरळ सरळ इथे ऍडजेक्टिव्ह स्वरूप दिसतंय. आलं लक्षात. आता इथे ऍडजेक्टिव्ह स्वरूप आहे, परंतु हे कोण आहे, इथे नाऊन फॉर्म आहे. कॅन्सर कोणाला, नो मॅन कॅन्सर कोणाला आहे ठिकाणी नाऊन स्वरूप. मग आता इथे टू हा ऍडजेक्टिव्ह येतो, म्हणजे आणखी काय येते आपण चेक करू. इथे परत इथे काय आला, इंटू. इंटू आला म्हणजे कोण आहे रे, प्रिपोजिशन, म्हणजे प्रिपोजिशनल पेअर, म्हणजे याला पीपी म्हणतोय. मग आता पीपी आता हा या ठिकाणी सरळ वर्ब आणि हे इथे असं स्वरूप झालं. आणि म्हणून याचं स्वरूप हे काय येणार, ऑब्विसली चेक करा. हे टू मास्टर्स म्हटल्यावर हे काय येणार, शेवटी किती मास्टर, 2 मास्टर्स, म्हणजे हे नाऊनला बोलतात. आणि म्हणून हे काय येणार, नाऊन फ्रेज. म्हणून उत्तर काय येतंय, 1. चेक करा. नेक्स्ट, हे ग्लिटरिंग पाहिजे. की व्हर्ब फ्रेज म्हणजे फ्रेझल व्हर्ब असा शब्द आहे, ते त्याचं स्वरूप असतं. आता इथे हा प्रश्न परत त्या पेट्रोल लिटर सारखा आहे. धीरूभाई अंबानी वॉज. आता इथे फक्त 3 स्वरूपात शब्द आहे, एक मॅग्नेट, एमिनंट आणि इमिनंट असे. लक्षात घ्या तिन्हीचे अर्थ. इथे फार भारी, जो मॅग्नेट आहे हा आणि दुसरा जो आहे मॅग्नेट, याच्यात फरक आहे. आता पहिला मॅग्नेट मध्ये एनएटी आहे, दुसऱ्या मॅग्नेट मध्ये एनईटी आहे. आता सोपं ओळखायचं कसं, हा एनईटी जो आहे तो एनईटी म्हणजे आता इमेजिन करू, जाळे म्हणजे हा आपल्या जाळ्यात ओढतो, म्हणजे लोहचुंबक आहे. नेटवाला आपल्या जाळ्यात ओढतो, आणि जो एनईटी वाला आहे नाते डेव्हलप करतो, हा खूप श्रीमंत असतो, हा बिझनेसमॅन आहे. कारण जेवढा बिझनेसमॅन मोठा होतो तेवढा तो अनेक लोकांच्या संपर्कात असतो, अनेक लोक त्याला ओळखत असतात, तो नाते डेव्हलप करतो. हा रिच पॉवरफुल बिझनेसमॅन असतो. हा नाते आणि नेटवाला जो आहे तो ओढतो, म्हणजे चुंबकवाला. आणि म्हणून इथे धीरूभाई अंबानी वाज चुंबकवाला नाही, तर तो नातेवाला राहणार. म्हणून हा मॅग्नेट नंबर 1 आपलं उत्तर येऊन जातं, खतम, पाहिजेच काम नाही. बाकीचं बघा, बिमल रॉय वॉज एमिनंटचा अर्थ फेमस. एमिनंट म्हणजे काय, फेमस. आणि इमिनंट म्हणजे लाईकली टू हॅपन. लाईकली म्हणजे जवळपास घडणारच आहे, लाईकली टू हॅपन घडणारच आहे, अबाउट टू हॅपन आता लगेच घडणार आहे, असं घडण्यातच आहे. मग आय वॉज सेव्ह फ्रॉम अबाउट टू हॅपन डेंजर, म्हणजे जे काय धोकादायक स्थिती होती ती घडणारच होती, त्यातून मला वाचवल्या गेलं. सरळ सरळ. मग हे झालं या ठिकाणी नंबर 1. चेक करा. द स्टोरी सेंटर्स ऑन द टेम्पशियस रिलेशनशिप बिटवीन अ फादर अँड हिज 3 डॉटर्स. मग ऑन द टेम्पशियस, आता टेम्पशियसचा त्या ठिकाणी अर्थ तुम्हाला काय वाटतो, आणि हा त्याचा अँटोनिम विचारला. टेम्पशियस म्हणजे एकदम गडबडीवाले. टेम्पशियसचा अर्थ एकदम कुरबुरवाले, म्हणजे किरकिर म्हणतो आपण एका पद्धतीची, असा टेम्पशियस. नॉइझी आता जनरल झाला, म्हणजे नॉट गुड. आणि याच्या अगेन्स्ट हे किरकिरवाले किंवा सारखे किरकिरवाल्याच्या अपोजिट येते प्लॅसिड, म्हणजे काम, एकदम शांत. लक्षात घ्या. कंप्लेनिंग टेम्पशियस एकदम. नेक्स्ट,
बघा आता हे व्होकॅब्युलरी, मॅक्झिमम व्होकॅब्युलरी ही डे टू डे लाईफची जनरल आहे. ज्या व्होकॅबच्या बुकमध्ये जे आपण मांडलेलं हे सगळं आहे त्यात चेक करा. डेटोरिएशन, डेटोरिएट नावाचा वर्ड आहे. डेटोरिएट तो कशासाठी वापरला जातो, तर हे सरळ सरळ गो टू द डॉक्स म्हणजे डेटोरिएट ही इडियम वापरली जाते. गो टू द डॉक्स म्हणजे डेटोरिएशन म्हणजे मेकिंग वर्स. आणखी हे लक्षात घ्या, मग प्रोसेस ऑफ गोइंग वर्स म्हणजे डिस्ट्रॉय करणे डायरेक्ट. गो टू द डॉक्स. हिपोक्रिसी सगळ्यांना माहिती, दाखवतो एक आणि करतो एक. मग याचा अर्थ लपलेला असतो, तो ढोंगी असतो, कन्सील असतो. कन्सील म्हणजे हाईड. ट्रू बिलीफ, कन्सिलमेंट ऑफ ट्रू बिलीफ, हाईड असते ते. अलग लक्षात. नोटोरियस हा रिप्युटेशन वरती हार्म असतो, हार्म रिप्युटेशनवर. आणि डिफेमेशन, डिफेम या ठिकाणी सरळ सरळ हॅव्हिंग, एक मिनिट हा, इथे रिप्युटेशन आहे, इथे रिप्युटेशन आहे. नोटोरियस डिफेम म्हणजे त्या ठिकाणी एखाद्यावरती घाला असतो, तो डिफेम करतात त्याला. म्हणजे एखादा जो फेम असेल त्या फेमच्या चेहऱ्याला डी करतात म्हणजे डांबर लावतात, म्हणजे हार्म करतात रिप्युटेशन, म्हणून डिफेम. अलग लक्षात. आणि जो नोटोरियस आहे, हा नोटो जो आहे मुळातच याला कुठलंही आमंत्रण नसतं, सरळ आपण त्याला म्हणतो नो, हा आपल्याला नकोच, हा फार खूप प्रसिद्ध आहे. आणि म्हणून हा नोटोरियस म्हणजे इव्हिल, अशाला आपण डायरेक्ट नो म्हणतो. आणि जो डिफेमवाला आहे, हा डिफेमवाला म्हणजे त्याच्या फेमवर डी म्हणजे डांबर लावतो फोटोला, तो डिफेम झाला म्हणजे हार्म रिप्युटेशन आणि हा इव्हिल रिप्युटेशन. याच्यावरून खरं तर हे पटकन निघून जातं. ए ए म्हणजे 3 इथे 3 आहे. त्यानंतर हिपोक्रेसी 4, ओके. मग नोटो, नोटोरियस म्हणजे त्या ठिकाणी सरळ दिसतं. हॅव्हिंग एव्हिल म्हणजे 2 म्हणजे आपलं उत्तर 3. चलो नेक्स्ट. ही वॉज द मोस्ट आणि इन्व्हेंटचं तुम्हाला विचारलं ऍडजेक्टिव्ह. मग आता इन्व्हेंटर, इन्व्हेन्शन हा जो आहे तो नाऊन आहे. इन्व्हेंटर नाऊन, इन्व्हेंट हा वर्ब आहे. इन्व्हेंटिव्ह ज्याच्या शेवटी टिव्ह येतं, ऍक्टिव्ह पर्सन. आलं लक्षात. मग हे इन्व्हेंटिव्ह हे सरळ सरळ आहे. मग हे कोणती डिग्री आहे, द मोस्ट ऍक्टिव्ह, द मोस्ट इन्व्हेंटिव्ह म्हणजे त्या ठिकाणी एसडी फॉर्म आहे. चला त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. ही वॉज कॉन्फिडंट ऍज वेल ऍज होपफुल. हे बरोबर आहे. ऍज वेल ऍज नी 2 ऍडजेक्टिव्ह त्या ठिकाणी जोडले. करेक्ट. मग ए करेक्ट आहे, लगेच त्या ठिकाणी रेस दिली. मग एक तर ए इथे, ए बरोबरच आहे. मग फक्त बी वाचा, बाकी वाचायची गरजच नाही. मग झालं. वर्क हार्ड, ओके. लेस्ट, अरे लेस्टचा कॉन्सेप्ट, यू शुड फेल. काय सांगतो लेस्ट? लेस्ट हा स्वतः निगेटिव्ह असतो, याच्या सोबत कोण येतो? शुड येतो. काय सांगतो? पर्पज सांगतो, हेतू सांगतो. मग हा कोणता क्लॉज झाला? ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आणि लेस्ट हा निगेटिव्ह असतो, याच्यासोबत नॉट येत नाही, हा लेस्ट झाला. आणि अर्थ काय येतो? काय केले नाही पाहिजे, आणि म्हणून काय झाले नाही पाहिजे, फेल नाही झाले पाहिजे, म्हणून वर्क हार्ड. ते पण तुम्हालाही सांगतो की वर्क हार्ड, लेस्ट यू शुड फेल, आणि म्हणून वॉच दिस. आणि म्हणून हा करेक्ट आहे, बी करेक्ट आहे, म्हणून उत्तर हे. मला नाही वाचायचे हे सी डी, हे पेपर मधली भावना. आता मला एक्सप्लेन करायची तुम्हाला हे का चुकलं. वी विल ट्राय कशासाठी? फाइंड हिम, तो अँडने जोडला जाणार, इन्फिनिटिव्ह टू फाइंड हिम. वी विल ट्राय टू फाइंड हिम, आम्ही प्रयत्न करू त्याला शोधण्याचे, आणि म्हणून हे सरळ सरळ वी विल ट्राय टू फाइंड हिम. पुढे इथे आय हँडेड हिम माय व्हॅल्युएबल्स बिकॉज आय माइट लूज देम. असं वाचल्यावर वाटतं की बरोबरच आहे, अरे मी त्याला बॅग दिली व्हॅल्युएबल्स बिकॉज आय माइट लूज देम. इथे एक कॉन्सेप्ट शिकायची आपल्याला. एनी मॉडल ऑक्झिलरी प्लस V1. V1 म्हणजे V1च म्हणजे व्हर्बच येणार. आणि इथे माइट शब्द आहे, आणि माइटच्या सोबत आहे लूज. लूज हा नाऊन आहे, आपल्याला पाहिजे वर्ब, आणि म्हणून हा LOSE पाहिजे, म्हणून हे चुकलं. माइट लूज.
इथं सुद्धा लक्ष देणं अपेक्षित आहे. म्हणून हे सी आणि डी चुकले, ए बी बरोबर आहे. चला नेक्स्ट. इथे ही हॅज अ व्हेरी बॅड हॅबिट ऑफ टॉकिंग इरिलेव्हंटली. मग बॅड हॅबिट ऑफ टॉकिंग इरिलेव्हंटली याचा तुम्हाला इडियम विचारला म्हणजे अवॉइड मेन टॉपिक. मग याचा अर्थ अवॉइड मेन टॉपिक म्हणजे सरळ टू बीट अबाउट द बुश. मग बर्न वन्स बोट म्हणजे काय रे? बर्न वन्स बोट म्हणजे डिस्ट्रॉय एव्हरीथिंग, डिस्ट्रॉय बर्न, डिस्ट्रॉय अँड अनेबल टू रिटर्न, अनेबल टू रिटर्न द ओरिजिन प्लेस. म्हणजे जिथून तुम्ही आता गेलेला आहे, ज्या ठिकाणाहून तुम्ही पुढे गेलात, ती सगळं नष्ट करून टाकणे, तिथं तुम्ही माघारी येऊ शकत नाही. आता एखादा समुद्रात गेला, तिकडेच गेला, परत किनारा दिसू शकत नाही, त्याला म्हणायचं बर्न वन्स बोट. तिकडेच त्याची बोट जळाली, तिकडेच गेला. लक्षात घ्या, अशी हॉलिवूडची बरीच मूवी आहे. आणि ते फेडेक्स हा जो आहे कॉन्सेप्ट, तो त्यामध्ये आहे की एक समुद्रात जातो, ते तिकडेच गायब होतात, ते एकटाच राहतो व्यक्ती, आणि त्याच्यावरच तो पूर्ण मूव्ही आहे. बर्न कॅन्डल ऍट बोथ एंड्स म्हणजे वर्किंग लेट नाईट, ओव्हर टाइम, त्याला ओव्हर टाइम म्हटलं तरी चालतंय. बेल द कॅट, रिस्क, खतम. उत्तर हे. मग टॉकिंग रिलेव्हंटली म्हणजे अवॉइडिंग मेन टॉपिक. म्हणजे एखाद्याला विचारलं, अरे कुठे चालला? अरे काही नाही, असंच चाललो. अरे त्याला तुम्हाला न्यायचं नसतं, म्हणून तो बीटिंग अबाउट द बुश करत असतो. पुढे हे नॉट अ सिम्पल सेंटेन्स विचारलंय. मग आयडेंटिफाय सेंटेन्स विच आर नॉट सिम्पल सेंटेन्स. आता पहिली गोष्ट, सिम्पल सेंटेन्स काय असतं हे पहिलं लक्षात घ्या. ज्याच्यामध्ये फक्त सब्जेक्ट वर्ब असतो सिंगल, त्याला सिम्पल सेंटेन्स म्हणायचं. त्यानंतर कंपाऊंड म्हणजे काय? तर कंपाऊंड म्हणजे सरळ सरळ ज्याच्यामध्ये फॅनबॉईज वापरलेले असतात. फॅनबॉईज म्हणजेच काय रे बाबा? तर कोऑर्डिनेटर्स म्हणजे काय? एफ म्हणजे फॉर, ए म्हणजे अँड, आणि ऍज वेल ऍज. बघा, हा फॉर, अँड, ऍज वेल ऍज. एन म्हणजे नॉर, बी म्हणजे बट, ओ म्हणजे ऑर, वाय म्हणजे एट, यस म्हणजे सो. यांच्यापैकी वापरून म्हणजे दोन इकडे वर्ब आणि तिकडे वर्ब, दोन सेंटेन्स जोडण्याचं काम करतात ते कोऑर्डिनेटर. याला कंपाऊंड म्हणायचं. आणि त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज आला तो कॉम्प्लेक्स झालं. पहिल्या वाक्यात काहीच दिसत नाही, एकच वर्ब दिसतो, खतम. जो सिंगल वर्ब आलाय हा काय? सिंपल. तुम्हाला काय विचारलं? नॉट. ए किती ठिकाणी? बघा, ए किती ठिकाणी? ए इथे, ए इथे, ये इथे. वाचला ना तुमचा वेळ? कशाला हे? उत्तर नंबर 4. असे 10 प्रश्न जरी सापडले तरी तुमचा पुष्कळ वेळ वाचू शकतो, हे लक्षात घ्या. झालं. मग हे 3 त्या ठिकाणी जे आहे हे सिंपल नाहीये. मग आता इथे आयोगानं जे दिलंय ते थोडस मला माझ्या नजरेत इथं डी प्रश्नामध्ये थोडस असं का दिलंय, तो थोडासा क्वेश्चन मार्क आहे. परंतु इथं उत्तर येतं, उत्तर हे दिलेलं आहे, हे तर बरोबर आहे. अँडनी जोडला. आता आपण फॅनबॉईज बघितला, मग इकडे व्हर्ब आहे, इकडे व्हर्ब आहे, हा कंपाऊंड. हा इथे सबऑर्डिनेटर दिला, सबऑर्डिनेट क्लॉज दिला. कोणता क्लॉज आहे हा? दे रेस्टेड व्हेन. आता इकडे लक्षात ठेवा, व्हर्बला जरी जोडून आला तर रेस्ट हा इन ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, म्हणजे रेस्टला ऑब्जेक्ट नसतो. त्यांनी आराम केला. अरे कुठे, केव्हा, असंच म्हणणार, काय नाही येणार. आणि म्हणून मग याचा हा ऍडवर्ड क्लॉज ऑफ टाइम येतो. पण इथे हा सबऑर्डिनेट क्लॉज आला, विषय संपला, हा कॉम्प्लेक्स आहे. इथे मात्र एकच वर्ब आहे, वुड नॉट अलाउ. त्यांनी हा कसा वर्ब पकडला, हा क्वेश्चन मार्क आहे. हा नॉन फायनाईट वर्ब आहे. याच्यात त्यांनी हिडन स्वरूप बघितलं काय? दे वुड नॉट अलाउ देम टू फाईट, म्हणजे दे वुड नॉट अलाउ देम टू फाईट, याच्यामध्ये एकच वर्ब दिलेला आहे जो पूर्ण वर्ब आहे. तरी हा सिंपल मध्ये त्यांनी टाकला नाही. तर हा असे प्रश्न असतात. एखाद्याने ज्याने प्रश्न काढला त्याची अपेक्षा असते उत्तर हे करताना की हे असंच म्हणून, पण इथे हा सिंगलच वर्ब आहे, लक्षात घ्या. तरी आपलं उत्तर इथे निघतंय. टिक करून त्या ठिकाणी आपल्याला पुढे जायचंय. नेक्स्ट हा प्रश्न बघा की विच कंटेन्स एन एरर विचारली. द नाईल इज वन ऑफ द फ्यू मेजर रिव्हर इन द वर्ल्ड फ्लोईंग साऊथ टू नॉर्थ. जेव्हा जेव्हा वन ऑफ द ची कन्सेप्ट येते
तेव्हा तेव्हा वन ऑफ द नंतर येणारं नाऊन हे प्लुरल असतं. मग तो रिव्हर नाही तर तो पाहिजे रिव्हर्स. मग वन ऑफ द प्लेयर नाही, प्लेयर्स करेक्ट इथं लक्षात घ्या. तसं रिव्हर नाही तर रिव्हर्स येईल. म्हणजे अनेक नद्यांपैकी जी साऊथ टू नॉर्थ वाहते अशा अनेक नद्यांपैकी एक नदी कोण आहे? नाईल. आणि म्हणून याचं उत्तर हे येणार अर्थात 2. नेक्स्ट, हा आता चेक करा. मॅथमॅटिक्स इज माय अॅक्युरेस हील. आता वीक पॉइंट. ही हॅड बीन फिडलिंग द अकाउंट्स फॉर इयर्स. म्हणजे अफरातफरी करतो म्हणजे चेंज करतो तसा डिसऑनेस्टली. याच्यातच सगळं उत्तर आलं. झालं. नेक्स्ट, हे पण हे बघा सगळं सोपं सोपं आहे. व्होकॅब्युलरीचं आपण उगाच टेन्शन घेतोय. आणि अशा व्होकॅब्युलरीसाठी डिक्शनरी वाचण्याची गरज नाही हे लक्षात घ्या. प्रॉपर जेवढं दिलंय बुक त्याच्यामध्ये तुम्हाला रेषा करून पण दिलेले आहे. महत्वाचे कोणते? मी स्वतः पीवायक्यूज घेतलेले सगळे. हे पीवायक्यूज तर तुम्ही ते वाचले आणि ते जर माझ्यासोबत केलं तर परत करण्याची गरज नाहीये. हे पण लक्षात घ्या. जे व्होकॅब्युलरी व्होकॅब गुरु म्हणून जे आहे त्या पुस्तकाचं स्वरूप मी सांगतोय. त्यामध्ये पीवायक्यूचा भरणा जास्त आहे. बॅड ब्लड. आता बॅड ब्लड बिटवीन शायलॉक अँड अँटोनिओ. ऍक्च्युली हे शायलॉक अँटोनिओ हे नाव जे आहे हे शेक्सपियरचं जे नाटक आहे द मर्चंट ऑफ व्हेनिस त्याच्यामधले आहे. आणि हे लँडलॉर्ड असतो शायलॉक. मग आता इथे बघा बॅड ब्लड म्हणजे शेवटी तुम्ही हेट, रिव्हलरी, फाईट, इल फिलिंग. मग आता इथे देअर वॉज कसं आहे त्या दोघांमधलं नातं कसं आहे तर फाईटचं, रिव्हलरी, हेट्रेडचं तुम्ही हेट्रेड म्हणू शकता, इल फिलिंग म्हणू शकता. पुढे जाऊ. मेनी इंडियन्स टूक अ लीप आउट ऑफ गांधीज बुक. त्याच्यातून पान घेतलं म्हणजे त्याला इमिटेट केलं. इमिटेट मात्र हा इथेच आहे. उत्तर 4च आहे. आता इमिटेट नंतर कॉपी पण येऊ शकतं. बघा इथे कन्फ्युजन. शेवटी चला टर्न द टेबल चेंज द सिच्युएशन. मग याचा अर्थ रिव्हर्स पोझिशन. सिच्युएशन इथं चेंज दिलाय परंतु हे येणारच नाही. पोझिशन कशी? रिव्हर्स होणे. म्हणून हा रिव्हर्स द पोझिशन हे याच्यानुसार 4 नंबर येतो. नेक्स्ट, आयडेंटिफाय द ऑक्झिलरी व्हर्ब्स. हा खूप मोठा प्रश्न अनेक जणांना वाटतो. याच्या एवढा पानसट प्रश्न कोणताच नाही. याचं कारण असं आहे, कितीही मोठा बलून असो एका टाचणीमध्ये तो सहज बाद होतो. हा तसाच आहे. कॉन्सेप्ट लक्षात घ्या. ऑक्झिलरी जो आहे हा हेल्पिंग असतो, हेल्पिंग व्हर्ब. आणि जो लेक्सिकल असतो हा मेन व्हर्ब असतो. चाल एवढं ज्याला समजलं त्याला उत्तर आलं. पहिला इम्परेटिव्ह कोण आहे? बी. हाच एकच वर्ब आहे. मग जेव्हा एकटा वर्ब असतो तेव्हा तो कोण असतो? मेन वर्ब. म्हणजे हा लेक्सिकल झाला. म्हणजे बी हा लेक्सिकल झाला. किती ठिकाणी? इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ओके, नो प्रॉब्लेम. आय हॅव हॅड. वर्ब कोणता आहे? हॅव हॅड. पहिले वर्ब बाजूला करा. मग हा हॅव कोण झाला? हेल्पिंग झाला म्हणजे ऑक्झिलरी झाला. आणि हॅड काय झाला रे त्या ठिकाणी? मेन व्हर्ब झाला अर्थात लेक्सिकल झाला. मग आता इथे बघा याच्यामध्ये हॅव कोण आहे? ऑक्झिलरी. हॅव लेक्सिकल आहे का? नाही. हॅव लेक्सिकल आहे का? नाही. मग झालं. इथंच उत्तर तुम्हाला आलं तुमचं. नंबर 1. मी पुढे वाचत येईल. मग इथे डू कम. किती वर्ब आहे? डू आणि कम. मग पहिला कोण असणार? हेल्पिंग म्हणजे याचा अर्थ ऑक्झिलरी. आणि दुसरा कोण असणार? कम. तर तो मेन अर्थात लेक्सिकल. म्हणून ऑक्झिलरी आणि लेक्सिकल. आर हा ऑक्झिलरी आणि डुईंग हा लेक्सिकल. हे या पद्धतीने झाला. एवढ्या याच्या पटक्यात एवढं मोठा प्रश्न आहे. केवळ तेवढा जे ऑक्झिलरी ते हेल्पिंग वर्ब आहे, जे लेक्सिकल आहे ते मेन वर्ब आहे. एकटा वर्ब असेल तर तो लेक्सिकल असणार कारण तो मेन वर्ब असणार. नेक्स्ट, आता इथे चेक करा. 82. आयदर ही ऑर यू. वर्ब पहिले बाजूला करा. आर गोईंग. सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची. वर्ब बाजूला करायचं. इथे कोण आहे रे? हॅव टू बी पनिश्ड. ठीक आहे. इथे इन्फिनिटिव्हचा हे दिला. वर्ब करा हॅव. द होल ग्रुप ऑफ पेडिट्रिशियन वॉज स्टक. हा पॅसिव्ह दिलेला आहे. बी पण पॅसिव्ह आहे. इथे प्रश्न तयार होऊ शकतो. बघा आर गोईंग. आयदर ही ऑर आला तर कितव्या सब्जेक्ट नुसार? सेकंड. कोण आहे सेकंड? यू आर. ए बरोबर आहे. काय विचारलं? करेक्ट. ए इथे, ए इथे. झालं. इथं अर्ध पडलं. मग आता एक तर बी वाचा, सी वाचा तरी उत्तर येते. पुढे चालल्या जातोय. मग इच ऑफ द ऑफेंडर्स हॅव. मला सांगा असं जर विचारलं तर ऑफच्या अगोदर जो आहे कोण आहे रे? इच. इच कसं आहे? सिंग्युलर.
मग इच नुसार हॅव येणार का हॅज येणार, तर हॅज यायला पाहिजे. म्हणजे बी चुकला, म्हणजे बी चुकला, उत्तर येतं 3. तिसरा नाही वाचला तरी चालू. ही प्रॅक्टिस त्या ठिकाणी यत्न करायची. प्रश्न बघता क्षणी, आता इथून पुढे आज ठीक आहे तुम्ही जनरल यांना हे असणार, पण इथून पुढे जो प्रश्न वाचणार तुम्ही पहिले त्याला करेक्ट करण्यापेक्षा पहिले हे ठरवा करेक्ट का इनकरेक्ट, उत्तराला टिक करा मग पुढे जा, मग अनालिसिस मध्ये ते लिहा काय लिहायचे. आता इथे मला सांगा, इच ऑफ द ऑफेंडर्स हॅव टू बी पनिश्ड, हे हॅज टू बी पनिश्ड पाहिजे. द होल ग्रुप ऑफ पेडिस्ट्रियन, ऑफच्या अगोदर कोण आहे रे, होल ग्रुप हा सिंग्युलर असतो, वास्ट करेक्ट. आता इथे एक प्रश्न तयार होऊ शकतो, आयडेंटिफाय द करेक्ट, आयडेंटिफाय किंवा विच इज नॉट पॅसिवाइज, किंवा आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिवाइज. मग पॅसिवाइज विचारला, पहिल्या याच्यात पॅसिव्ह आहे का, कुठं नाही. दुसऱ्या याच्यात टू बी पनिश तो आहे, तिसऱ्या याच्यात वॉज टक तो आहे, म्हणजे बी आणि सी पॅसिव्ह आले, ए वाला त्या ठिकाणी पॅसिव्ह मध्ये नाही. हा याच्यामध्ये एक दुसरा अँगल की जो याच पेपरमध्ये 98 आपला पुढे प्रश्न विचारलेला आहे 98 नंबरचा. पुढे, ही हर्ड द किंग्स रिमार्क, ही हर्ड द किंग्स रिमार्क, ही हेड हिज ब्रेथ. काय विचारलं रे, तर ऑब्विसली सिंपल करेक्ट सिंपल सेंटेन्स विचारलं. आता आपला करेक्ट सिंपल सेंटेन्स आता झाला बघा, एक कन्सेप्ट. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, सब्जेक्ट वर्ब, किती वर्ब आले पाहिजे, एकच. मग आता इथे मला सांगा, दुसरं सब क्लॉज आला, सबऑर्डिनेट क्लॉज आला ब्रॅकेट वाला, तर तो कोण झाला, कॉम्प्लेक्स. फॅनबॉईज आला, फॅनबॉईज ना जर त्या ठिकाणी, फॅनबॉईज म्हणजे काय मी सांगितलं, कोऑर्डिनेटर्स, याला जर इकडे वर्ब असेल इकडे वर्ब असेल तर तो कोण रे, कंपाऊंड झालं. मग आता इथे ऍज सुन ऍज दिसला, दिसता क्षणी, मग झालं. हा कोण झाला, सबऑर्डिनेट क्लॉज. हा असेल का, नाही, म्हणजे हा कॉम्प्लेक्स आहे पहिला. दुसरा, ऑन हिअरिंग द किंग्स रिमार्क, ही हेल्ड हिज ब्रेथ, एकच वर्ब आहे. एकटा आयएनजी हा वर्ब नसतो, तो नॉन फायनाइट झाला. एकटा आयएनजी वर्ब नसतो, हा एकटा आयएनजी आहे, आणि म्हणून या संपूर्ण याच्यात एकच वर्ब आहे, तो हेल्ड, आणि म्हणून याचं उत्तर येतं 2, कारण पर्यायाला पर्याय नाही. हे का चुकले, ही हर्ड द किंग्स रिमार्क, इथं काय आला अँड, याने हा एक वर्ब आणि इकडे हा एक वर्ब, हा काय झाला कंपाऊंड. किती सोपं आहे पहा, फॅनबॉईजच्या इकडे फॅनबॉईजच्या तिकडे. इकडे किंग्स रिमार्क मेड हिम हेल्ड, आता इथे किंग्स रिमार्क, लक्षात घ्या घटनेच्या मूळ चौकटीत बदल होता कामा नये. इथं हर्ड आहे, इथं कुठंच हर्ड नाहीये, जे सुरुवातीला लागते, म्हणजे हा गेला हा गेला, उत्तर 2 येतं, लक्षात घ्या. मग पहिला कोणता क्लॉज आहे, ऍज सून ऍज, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, सरळ सरळ. दुसरा हा कंपाऊंड वाला आहे, कंपाऊंड सेंटेन्स. नेक्स्ट, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विच कंटेन इन्फिनिटिव्ह. किती सोपं आहे, इन्फिनिटिव्हचे 2 टाईप, एक सरळ सरळ, इन्फिनिटिव्हचे त्या ठिकाणी 2 टाईप येतात. 2 टाईप मध्ये कोणते, एक इन्फिनिटिव्ह आणि दुसरा बेअर इन्फिनिटिव्ह. मग इन्फिनिटिव्ह म्हणजे 2, बेअर इन्फिनिटिव्ह मध्ये 2 नसतो, विदाउट 2 असतो. मग इथे मला सांगा, टू टेल आहे, मग ए किती ठिकाणी, 3 ठिकाणी. दुसरा, आय सॉ हिम गो, इथे एक वर्ब आहे आणि इथे गो आहे. हा जो आहे हा बेअर इन्फिनिटिव्ह आहे. बेअर इन्फिनिटिव्हचा अर्थ काय होतो, हे लक्षात घ्या, विदाउट 2 ते वापरलेले असतात, कोणासोबत, तर ते सी, मेक, लक्षात घ्या. त्यानंतर इथे लेट, हे जे काही शब्द आहे, हॅड बेटर, वुड रादर, यांच्या सोबत ते वापरतात, यांच्या सोबत हा वापरतो. मग आय सॉ हिम गो म्हणजे टू गो, तसं आय वॉन्टेड टू गो, तसं आय सॉ हिम टू गो येणार, ते गो. लेट मी टेल, ऍक्च्युली लेट मी टू टेल नसतो, ते रॉंग असतं, म्हणून लेट मी टेल. मग हे जे असतो ज्यावेळेस तो विवन स्वरूपाचा इथे दिसतो, तर हा बेअर इन्फिनिटिव्ह आहे, म्हणजे हाही इन्फिनिटिव्ह आहे. मग एबी किती ठिकाणी आहे, तर एबी इथे, एबी इथे. पुढे, रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस, कुठेच इन्फिनिटिव्ह नाही. चिल्ड्रन लो मेकिंग मड, कुठेच इन्फिनिटिव्ह नाही. तर इथे जे आहे हे या ठिकाणी पार्टिसिपल स्वरूप त्या ठिकाणी दिसतंय. काय दिसतंय, पार्टिसिपल.
म्हणजेच काय, आयएनजी हा पार्टिसिपल असतो, प्रेझेंट पार्टिसिपल, ते स्वरूप दिसतंय जिरंट आणि पार्टिसिपल स्वरूप. मग इथं उत्तर येणार या ठिकाणी AB म्हणजे नंबर 4, कारण डी आणि त्याचं ई मध्ये पण काहीच नाही. आय होप यू विल एक्सक्यूज माय लिव्हिंग हा या ठिकाणी जिरंट स्वरूप आहे आणि इथे हा इन्फिनिटिव्ह नाही. आता लक्षात घ्या, जिरंट पार्टिसिपलचा टॉपिक पुढे येणार, तिथे इन्फिनिटिव्ह जिरंट पार्टिसिपल हे फार महत्वाचे. इथंच क्लिअर करतो, ऍडजेक्टिव्ह म्हणून आला पार्टिसिपल होतो, व्हर्ब म्हणून आला पार्टिसिपल होतो, पण नाऊन म्हणून जर आला तर जिरंट होतो. इथे माय लिव्हिंग म्हटलं, हा नाऊन म्हणून आला, जसं माय कार, आणि म्हणून हा जिरंट झाला. पण इथे जर ऍडजेक्टिव्ह आहे, कारण लव, चिल्ड्रन लव कशासाठी, मेकिंग मड कॅसल्स, म्हणजे कॅसल्स बद्दल हे बोलतो, मेकिंग कॅसल्स, आणि रोलिंग स्टोन म्हणजे ऍडजेक्टिव्ह म्हणून आले म्हणून ते पार्टिसिपल असणार. हे सरळ सरळ आहे. त्यानंतर सब्जेक्टिव्ह मोड, आता सांगितल्याप्रमाणे सांगा, इफ जर पास्ट असेल तर सब्जेक्टिव्ह, इफ प्रेझेंट असेल तर इंडिकेटिव्ह. हा इंडिकेटिव्ह झाला. बघा, एकदा जर कॉन्सेप्ट क्लिअर केली, हे 2-4 पेपरला तुम्ही संयम ठेवायचा आहे. तो की व्हिडिओ किती थोडासा हे होईल, जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने लागत असेल तर हे सुरुवातीचे 2-4 पेपरलाच अडचण येणार. एकदा ती कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर ती कॉन्सेप्ट नंतर कंटिन्यू रिपीट होत गेल्यामुळे ते फक्त क्लिक होत जाणार. मग हा इंडिकेटिव्ह, जर इफ शी लाईक्ड ईडी असता तर त्या ठिकाणी तो सब्जेक्टिव्ह झाला असता. हेल्प मी इफ यू कॅन, परत त्या ठिकाणी असा जरी असेल तरी इथे जे आहे हेल्प मी, हे हेल्प मी वाक्याची सुरुवात झाली, हा इम्परेटिव्ह येतो, आज्ञार्थी. त्यानंतर द सेंटेन्स इज दॅट, याला एंट्रिटी म्हणू आपण एका पद्धतीने, याचना. द सेंटेन्स इज दॅट द प्रिझनर बी हँग्ड. हे लक्षात घ्या, एनी सब्जेक्ट प्लस बी किंवा V1, जेव्हा कोणत्याही सब्जेक्ट सोबत V1 यूज केलं जातं किंवा बी यूज केला जातो, जसं ही बी, शी बी आणि किंवा इतर. आता हा पॅसिव्ह म्हणून वापरला इथे, म्हणजे तो V1च स्वरूप आहे त्याचं ऍक्टिव्ह मध्ये. जर हा बी मध्ये बी आला सोबत किंवा V1 सोबत आला तर त्याला, त्या कॉन्सेप्टला तिथे ग्रामर रूल फॉलो होत नाही, त्याला सब्जेक्टिव्ह मूड म्हणतात. ते खरं नसतं. द सेंटेन्स इज दॅट द प्रिझनर बी हँग, म्हणजे असं होतं की प्रिझनरला हँग केलं जावं, म्हणजे त्या ठिकाणी ते होईलच की नाही याची शाश्वती नाही, झालं नाही म्हणून त्या ठिकाणी ते बोलल्या गेलं. लक्षात घ्या. अशा पद्धतीनं इट इज इम्परेटिव्ह, इट इज रिकमेंडेड दॅट, पुढे ही कॅच म्हणजे एनी सब्जेक्ट जर असं असेल, इट इज इम्परेटिव्ह दॅट ही बी देअर. आता इथे ही सोबत बी आला तर हे असं जर आलं तर तो सब्जेक्टिव्ह असतो, किंवा V1 आला, ही कॅच आला, ही कॅचेस होत असतो. ही प्ले असा आला तर त्या ठिकाणी V1 जर आला तर त्या ठिकाणी तो ऑब्विसली काय होतो, आपलं जे स्वरूप आहे सब्जेक्टिव्हचं ते होतं. ग्रामर रूल फॉलो न करणे, हा टॉपिक त्या ठिकाणी चेक करा. म्हणून सी आहे, गॉड सेव्ह द किंग. आता मी ऑप्टेटिव्ह सेंटेन्स बद्दल बोलतो. मे गॉड ब्लेस यू, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रे असते, विश असते, जनरली हे मेन असतं. मग मे गॉड ब्लेस यू, पण कधी कधी त्या ठिकाणी मे हा गायब केलेला असतो, गृहीत असतो, आणि गॉड ब्लेस यू असंच असतं. आता इथे जेव्हा गॉड नुसार जर हे रिअल असतं तर सेव्ह असं आलं असतं, पण हे मे गॉड सेव्ह द किंग असं येते, आणि म्हणून मग मे इथून गायब केलेला आहे. गॉड सेव्ह द किंग क्वीन, म्हणून हा डी पण आहे, आणि याच्यावरून उत्तर सी डी, अर्थात उत्तर नंबर 4 येतं. चेक करा. हा, नंतर व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. काय मिनिंग आहे, सरळ सरळ, लाभ ॲट ग्रीसिंग द सेक्रेटरीज पाम, ग्रीस द पाम म्हणजे ब्राईब, हे ब्राईब येतं. अँड ॲक्स टू ग्राइंड म्हणजे सेल्फिश मोटिव्ह येतो. नट असेल, इन अ ब्रीफ येतं. हे सगळं इथे सोपं दिलेलं आहे. लाभ ॲट म्हणजे मेकअप फन ऑफ, मग मेकअप फन ऑफ त्या ठिकाणी कुठे येतो, ई नंबर एक त्या ठिकाणी, 2 ठिकाणी, एक इथे, दुसरा डी पण आहे. मग तिसऱ्या याच्यात त्या ठिकाणी कोण आहे तिसरा, चेक करा, अन ॲक्स टू ग्राइंड. मग अन ॲक्स टू ग्राइंड म्हणजे काय रे, तर सेल्फिश मोटिव्ह इथे आहे बी. मग या ठिकाणी
ई मध्ये बी इथे उत्तर नंबर 4 येते. सी म्हणजे इन ब्रीफ. हे झालं याचं स्वरूप. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. हा एक प्रश्न चांगला चॅलेंज खास आहे की ज्याचं लवकर उत्तरच त्या ठिकाणी अनेक स्वरूपात भेटलं नसेल, तुम्ही प्रयत्न केला असेल तर. द फायर स्प्रेड थ्रू द बिल्डिंग क्विकली बट एव्हरीबडी कुड एस्केप. हे या ठिकाणी क्वेश्चन मार्क, हे इथे त्या ठिकाणी एरर आहे, हे लक्षात ठेवा. द फायर स्प्रेड थ्रू द बिल्डिंग, पसरली सगळी बिल्डिंग क्विकली, बट एव्हरीबडी कुड एस्केप. मग एव्हरीबडी कुड एस्केप म्हणजे या ठिकाणी ते काय केलेलं आहे, पॉसिबिलिटी दाखवलेली की त्या ठिकाणी ते एस्केप होऊ शकतात झाले, परंतु तो कुड एस्केप कितपत योग्य आहे हे महत्वाचं आहे. कुड याचा अर्थ इथे योग्य आहे, परंतु याचा यूज चुकीचा आहे. अर्थ ओके, यूज रॉंग आहे. का रॉंग आहे ते सांगतोय. पहिले इकडे येऊ. दुसरा ए गेला, ते गेला, आता एक तर बी वाचा किंवा सी वाचा. द फोन इज रिंगिंग, इट कॅन बी टीम. हा कॅन बी सुद्धा रॉंग आहे. इथे कुड बी किंवा उड बी पाहिजे. कुड बी, इट कुड बी टीम म्हणजे लेस पॉझिटिव्ह, लेस पॉसिबिलिटी. कारण कॅन वापरणे म्हणजे एकदम जनरल पॉसिबिलिटी, एकदम जनरल ट्रूथ पॉसिबिलिटी जी आहे आणि आहे तोच असू शकतो. एकदम स्ट्रॉंग पॉसिबिलिटी जी आहे ती कॅन सांगते. परंतु फोन इज रिंगिंग, फोन वाजतोय, आपल्याला थोडी बाकी दे, आपण अंदाज व्यक्त करतोय, ते कसा लेस पॉसिबिलिटी मध्ये. आणि म्हणून कुड बी, इट कुड बी टीम म्हणजे टीम असू शकतो कदाचित. हा कदाचित म्हणजे त्या ठिकाणी लेस पॉसिबिलिटी कुड. व्हॉट डू आय हॅव म्हणजे हा बी पण चुकला. व्हॉट डू आय हॅव टू डू टू गेट अ ड्रायव्हिंग लायसन्स. मग हे व्हॉट डू आय हॅव टू डू काय करावं लागेल ड्रायव्हिंग लायसन्स साठी, हे मात्र बाकी हे सी बरोबर आहे, कुठेच त्याच्यात एरर नाही, म्हणून उत्तर 3 येतं. आता ए का चुकला, तर ही कॉन्सेप्ट मस्त आहे, ही लर्न करण्यासारखी कॉन्सेप्ट आहे. 2 शब्द आहे, एक कुड आणि याला एक पॅरलल शब्द असतो वॉज एबल टू. एक कुड असतो दुसरा वॉज एबल टू असतो. जो कुड आहे हा जनरल याच्यात तुम्ही वापरू शकता, पण जिथं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे, प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन, या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन मध्ये तुमची ऍबिलिटी जी दाखवल्या जाते, प्रोबॅबिलिटी जी दाखवल्या जाते, ती फक्त वॉज एबल टू न दाखवल्या जाते, तेव्हा वॉज एबल टू वापरावा. मग मला सांगा, ही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे, बिल्डिंगला आग लागली आणि तुम्ही कसे सही सलामत आले, ह्या सिच्युएशन मधून जी ऍबिलिटी दाखवल्या जाते ती कुडनं दाखवल्या जाणार. कुड हे जनरल बद्दल पॉसिबिलिटी बद्दल बोलतं, म्हणून हा या कुडच्या जागी इथे वॉज एबल टू एस्केप असं पाहिजे, म्हणून हा वेगळा प्रश्न आहे. सिच्युएशन जर समजा निगेटिव्ह असेल आणि त्याच्यातून तुम्ही सही सलामत बाहेर येण्याचा प्रयत्न करत असेल तर तो वॉज एबल टू न व्यक्त होतो आणि कुड हा जनरल स्वरूपात पॉसिबिलिटी मध्ये वापरला जातो. जनरल स्वरूपात, त्याच्या अगोदर जे पहिलं सुरुवातीचे वाक्य बघितले ते जनरल स्वरूपात, त्यात की प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन नाही की द ड्रग्स कुड बी, अलग लक्षात, तो जनरल आहे. इथे ही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन. आता एखादा ही फेल इन टू द रिव्हर बट ही कुड स्विम अक्रॉस द रिव्हर असं म्हणण्याच्या ऐवजी बेटर असतं ही वॉज एबल टू स्विम अक्रॉस द रिव्हर. नेक्स्ट, फाइंड आउट द करेक्ट सिनोनिम्स. विंटेज, विंटेज म्हणजे क्लासिकल, विंटेज कार, क्लासिकल कार, बाकी दुसरे जुळतच नाही. आता हा सॅक्रोसंत, आता हा सॅक्रोसंत म्हणजे सॅक्रेड, पवित्र, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो सॅक्रोसंतचं स्पेलिंग असं सुद्धा परीक्षेला हे असं पण आहे, सॅक्रो सॅंक्ट, SANCT असं सुद्धा आहे. हा संत हे यात सी पण टाकला जातो, या दोघांचा अर्थ सॅक्रेड असा होतो. चलो, असा हा सॅक्रोसंत आहे. नेक्स्ट, ऑस्टेंटेशियस अनेक वेळेस आलेला, याचा अर्थ शोवी होतो, प्रिटेंडिंग होतो, ढोंगी होतो, शोवी होतो. लक्षात, अधिक किंवा मोठ्या आवाजात असा पण होतो. याच्या विरोधात नॉट रेसोनंट म्हणजे शांत. नॉट रेसोनंट म्हणजे नॉट लाऊड,
रेसोनंट म्हणजे लाऊड, याच्या अपोजिट नॉट लाऊड म्हणजे शांत, म्हणजे दुसऱ्या गोष्टी असतील एक व्यवस्थित, नॉट शोभी, एकदम पद्धतशीर, काम. पुढे वी कॅन लिव्ह दिस लोड. आता एक काइंड ऑफ वर्क, कॅन कोण आहे, मॉडल किती आहे, एकच, झालं, संपला विषय, ऑटोमॅटिक उत्तर येऊन जातं. आता याचा जर पॅसिव्ह करायचं झाला तर काय झाला, मॉडल ऑफ जगरी, दिस लोड कॅन बी लिफ्टेड, सरळ सरळ. आता पॅसेज काय सांगतो, पॅसेज लक्षात घ्या. पॅसेज बद्दल मी सांगताना आवर्जून दोन गोष्टी सांगतो की पॅसेज मध्ये नंबर 1 क्वेश्चन वाचा. प्रथम क्वेश्चन फर्स्ट, पहिले काय वाचायचे, क्वेश्चन, लक्षात घ्या. सेकंड मेन किंवा कीवर्ड अंडरलाईन करा, कीवर्ड अंडरलाईन करा किंवा लक्षात ठेवा. आता इथे बघा, अकॉर्डिंग टू द पॅसेज विच आर्ट अफोर्ड्स द ग्रेटेस्ट प्लेजर, म्हणजे इथे आर्ट आला, ग्रेटेस्ट प्लेजर आला. खाली हे वाचून घ्यायचं, पेंटिंग, म्युझिक, कन्व्हर्सेशन, म्युझिक अँड कन्व्हर्सेशन, हे वाचून घेतलं. आणि मग हे असं जर आपण त्या ठिकाणी गेलो आणि हे सगळं त्या ठिकाणी जर तुम्ही वाचलं तर केवळ एका 2-3 गोष्टीवरती हे पॅसेज सुटतात. इकडे बघा परत, वेअर आर द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द आर्ट ऑफ कन्व्हर्सेशन. यात इट इज अवेलेबल टू ऑल, इट इज फ्री, डज नॉट प्रोव्हाइड प्लेजर, आला प्लेजर, कॅन बी इझिली टॉट, इट इज नॉट फाईन आर्ट. ओके, फाईन आर्ट आणि प्लेजर आला. त्यानंतर तिसरा, आता ठीक आहे, हे सगळं तुम्ही वाचून घेतले, मी डायरेक्ट आता पॅसेज कडे जातो. आणि पॅसेजच्या सुरुवातीलाच पहिल्या 4-5 ओळीत हा पॅसेज कधी कधी खूप सोपा असतो, 1 लाईन नसतो, आपण घाबरतो. तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का, तुम्ही लोकांचं वाचन कमी पडतं, रीडिंग कमी पडतं, प्रश्नपत्रिका वाचन कमी पडतंय, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचत नाही स्पीडनं. मग आता इथं काय करणं अपेक्षित आहे, हे बघा. आता तुम्ही जनरल वाचलं, कन्व्हर्सेशन, यातूनच कळतं हा कन्व्हर्सेशन इज अ फाईन आर्ट. याच्यातच कळतं की हे कन्व्हर्सेशन बद्दल बोलतंय. पुढे हे गेलंय आपण वाचलेल्यापैकी, आर्ट ऑफ एक्सचेंजिंग थॉट, इट इज अन आर्ट विच इवन द लिस्ट गिफ्टेड ऑफ अस कॅन कल्टिवेट. काय, नॉट एव्हरीबडी कॅन पेंट. आता इथं पेंट आला असता शब्द, म्हणून कॅन पेंट, प्ले म्युझिक, आणि नॉट एव्हरीबडी म्हटलंय, म्हणजे हे काय करू शकत नाही, सगळेच पेंट करू शकत नाही, म्युझिक खेळू शकत नाही, बट ऑलमोस्ट एव्हरीवन कॅन टॉक, म्हणजे कन्व्हर्सेशन करू शकतात. म्हणून देअरफॉर इज दॅट आर्ट विच अफोर्ड्स द ग्रेटेस्ट प्लेजर टू द ग्रेटेस्ट नंबर. हे द ग्रेटेस्ट प्लेजर टू द ग्रेटेस्ट नंबर, एवढ्या याच्यावरती आपण डायरेक्ट तिकडं पेपरला जाऊ शकतो. बघायचं असेल तर चेक करा, काहीच नाही. बघा आता काय म्हटलंय, विच आर्ट अफोर्ड्स द ग्रेटेस्ट प्लेजर. पेंटिंग का नाही, म्युझिक का नाही, म्युझिक का नाही, उत्तर सी. झालं ना, काय राहिलंय, कोणता ग्रेटेस्ट प्लेजर नाही, तर 2 सेम. आता इथे बघितलं आपण की व्हॉट आर द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द आर्ट ऑफ कन्व्हर्सेशन. आर्ट ऑफ कन्व्हर्सेशनचे फीचर्स विचारले, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे एक निगेटिव्ह वर्ड दिलाय, इट डज नॉट प्रोव्हाइड प्लेजर. अरे पहिला प्रश्न त्याच्यावर सोडवलं ना आपण, की ग्रेटेस्ट प्लेजर काय आर्टचं, आर्ट ऑफ ग्रेटेस्ट प्लेजर कन्व्हर्सेशन आहे. मग हा काय डज नॉट प्रोव्हाइड प्लेजर असं थोडी आहे, हा प्रोव्हाइड कन्व्हर्सेशन हे प्लेजरच आहे ना. आणि म्हणून सी हे नाहीये, सी इथे आणि इथे ऑटोमॅटिक केलंय, इथे ए. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बी डी आणि ई पैकी तुमचं एक जरी आलं तरी तुम्ही तिथपर्यंत पोहोचता. मग आता इथे बघा, ई नंबर बघा, इट इज नॉट अ फाईन आर्ट. अरे ते तो पहिल्या प्रश्नामध्येच बघितलं ना, पहिलंच वाक्य काय, कन्व्हर्सेशन इज अ फाईन आर्ट. म्हणजे वाचन इतकं महत्वाचं आहे की तिथपर हे प्रश्न एवढे सोपे होऊ शकतात.
म्हणजे ई आहे का नाही, ई कुठे हे नाही, उत्तर कोणतं येतं दोन, खतम. बघा इकडे सी कट झाला, इकडे ई कट झाला, उत्तर ए बी डी. मग ए आहे, बी आहे, डी आहे, हे निगेटिव्ह वाले बाजूला काढले आणि म्हणून उत्तर दोन येतं. बघा आपण फक्त एका याच्यावरतीच त्या ठिकाणी आलेलो आहे. आता हे तिसरं, याच्यात पण तुम्हाला नेमकं काय दिसतंय तोच प्रश्न, डज नॉट प्रोव्हाइड प्रेझर. अरे बघा हा पॅसेज, आणि तुम्ही जर पॅसेज वाचला नाही, मी सोडून दिलं, हक्काचे मार्क सोडून दिले राव. या एका याच्यावर डज नॉट प्रोव्हाइड प्लेजर, किती नंबर आहे बी. आणि काय म्हणते करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे, मग करेक्ट कोणतं आहे तर बी नाही ना, मग बी कुठे आहे, बी इथे आहे. ओके नो प्रॉब्लेम, बी आता इथे एक जरी इथे बाजूला झाला. आता चेक करा, अन आर्ट ऑफ कन्व्हर्सेशन इज अ गॉड गिव्हन गिफ्ट. देवाचा या संपूर्ण पॅसेज मध्ये एकदा तरी वाचल्यावर कळतं देवाचा उल्लेख नाहीये, आणि तिथं दिलेलं आहे. पहिल्याच याच्यात आपण जे केलेलं आहे ना, तो एकदा चेक करा. या पॅसेज मध्ये कन्व्हर्सेशन, इट इज द आर्ट ऑफ एक्सचेंजिंग थॉट्स आहे. इट इज अन आर्ट विच इवन द लिस्ट गिफ्टेड, म्हणजे जवळपास गिफ्टेड नाहीये, लिस्ट गिफ्टेड. इथे काही देवाचा त्या ठिकाणी गॉड गिफ्ट वगैरे असं काही शब्द कुठंच नाहीये संपूर्ण याच्यामध्ये. आणि म्हणून इथे चेक करा, अन आर्ट ऑफ कन्व्हर्सेशन डज नॉट प्रोव्हाइड प्लेजर, अन आर्ट कन्व्हर्सेशन इज अ गॉड, हे नाहीच ए. आणि म्हणून त्या ठिकाणी हा ऑटोमॅटिक हे बादच होतो, बी वरून बाद झाला. एनीबडी कॅन लर्न आर्ट ऑफ कन्व्हर्सेशन ऍट एनी एज. हो, याच्या स्टेजेस दिलेल्या आहे, त्याच्या कोणी केव्हाही वाचू शकतं, हे स्पष्ट आहे. आणि गुड कन्व्हर्सेशन लिस्ट इज ऑलवेज विटी अँड हिज प्रेझन्स ऑफ माइंड, हे सुद्धा आहे. आता हे लक्षात, व्हेन यू आर इन कन्व्हर्सेशन ऑलवेज टॉक अबाउट युअर सेल्फ. हे वाक्य मी जसंच तसं तुम्हाला इथं दाखवतो, कारण मी पॅसेज वाचलाय. आणि वाचलाय तर वाचता क्षणी पहिले प्रश्न वाचून घेतल्याबरोबर त्या ठिकाणी स्पष्ट दिसतंय की हे काय. बघा आता इथे ज्यावेळेस तुम्ही वाचत वाचत येतात तर त्या ठिकाणी सरळ फेलोशिप, बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की एक एक इथे शब्द दिलेला आहे की अवॉइड मेक अदर्स फील दॅट अवेअर ऑफ देअर वर्थ, इम्पॉर्टन्स, बी मेंटली क्विक अँड व्हिटी. हे बघा क्विक अँड व्हिटी हा एक इथे कॉन्सेप्ट दिलेला आहे. त्यानंतर हा हे बघा, अवॉइड टॉकिंग अबाउट युअर सेल्फ झालं. मग अवॉइड टॉकिंग ऑफ युअर सेल्फ, अवॉइड म्हणजे टाळायचंय, आणि इथे काय दिलेलं आहे, ऑलवेज टॉक अबाउट युअर सेल्फ. अरे मग ई नाहीच ना, मग ई नाही ते हाही नाही, हाही नाही, उरला कोणता, सी डी. मग सी आणि डी हेच उत्तर आहे त्याचं, की हे कोणत्याही एजला हे करू शकतात, आणि विटी आणि तुम्ही एकदम प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी डेव्हलप करू शकता, आणि ते असतंय, ते सरळ सरळ उत्तर येऊन जाते. बेड ब्लँकेट ही आपली रेग्युलर आहे, हे पाठ न करता सुद्धा तुम्ही त्याचं उत्तर करू शकता, किल जॉय. याचा अर्थ एखाद्याचा आनंदावरती विरजण टाकणे. त्यानंतर फाउंड्स अँड फोस्टर्स घेतलेलं आहे मी त्या ठिकाणी, एस्टॅब्लिश अँड डेव्हलप असा त्याचा सरळ अर्थ होतो. झालंय, हे पूर्ण पॅसेज तर क्लिअर होतोय. मग एवढा सोपा जर हा पॅसेज असेल तर तुम्हाला वाचण्याची गरज आहे. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे, ऍटलिस्ट सोडवायचं नसेल तर नका सोडू, पण पूर्ण पेपर एकदा वाचा, काहीतरी सापडते. आणि आता याच्या एंड सेशनला येऊ आपण. चेक करा, आयडेंटिफाय द इनकरेक्ट. काय विचारलं रे, इनकरेक्ट. हिज ट्राउझर्स, इथंच कळलं, ट्राउझर नाही पाहिजे, ट्राउझर्स पाहिजे, ते आर पाहिजे. आणि जर इज घ्यायचा असेल तर अ पेअर ऑफ ट्राउझर्स. याचा अर्थ काय, असे काही नाऊन, असे काही वर्ड्स किंवा नाऊन आपल्यासोबत ज्यांच्यासोबत यस येतो, म्हणजे ऑलवेज प्लुरल वाले. याच्यामध्ये कोण येतं, तर याच्यामध्ये येतं सीझर्स, बायनाक्युलर्स, हेडफोन्स. लक्षात घ्या, थँक्स म्हणजे सापाचे पुढचे दोन दात,
वेजेस, वेजेस मजुरी. जर मजुरी म्हणून असेल तर आर असेल आणि परिणाम म्हणून असेल तर त्या ठिकाणी इज असेल. द वेजेस ऑफ सिन इज डेथ. पापाचे फळ काय तर इज, हे त्याच्यामध्ये आहे. मग असा हा ट्राउझरच्या याच्यातला. जेंट्री असे काही वर्ड्स की जे दिसताना सिंग्युलर वाटतात पण कंटेंट त्याच्यातला प्लुरल असतो. जेंट्री म्हणजे सभ्य लोक, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हा प्लुरल आहे, म्हणून हा विअर करेक्ट आहे. मग ए गेला. मग आता इथे मला सांगा इनकरेक्ट ए ए असं ह्या 3 ठिकाणी. ओके, बी मात्र त्या ठिकाणी करेक्ट आहे, म्हणून या ठिकाणी 3 बाद करतो. आपल्याला इनकरेक्ट निवडायचं आहे. हिज हेअर्स आर ब्लॅक. ऑलवेज सिंग्युलर वाले वर्ड म्हणजे काय, सिनरी, पोएट्री, हेअर वगैरे हे सगळे. आणि म्हणून हा हेअर्स त्या ठिकाणी कट झाला. मग इथे हा सिंग्युलर पाहिजे, हिज हेअर इज. आणि हेअरच्या बाबतीत जर नंबर आला असेल तर तो प्लुरल असतो. मग मी जर 5 ग्रे हेअर म्हटलं तर 5 ग्रे हेअर म्हटलं तर त्यावेळेस त्या ठिकाणी हेअर्स येणार. मग 5 ग्रे हेअर्स नंबर आला तर प्लुरल. आणि $10,000 ही एक अमाऊंट आहे, म्हणून ही सम सिंग्युलरच असते त्याच्या कॉम्प्लिमेंटवर. हा डी बरोबर आहे, बी बरोबर आहे. तुम्हाला विचारला इनकरेक्ट, म्हणून एसी उत्तर येणार. आणि एसी जे आहे ते 4 नंबरला आहे. हे कॉन्सेप्च्युअल प्रश्न आहे पार्ट 2 चे. हा एक क्वेश्चन आहे जो थोडासा संदिग्ध स्वरूपाचा दिलेला आहे, पण उत्तर निघतंय. कारण काय, एकीकडे सांगितलं आयोगानेच विचारलेलं आहे, आयोगानेच उत्तर दिलेली आहे, मी नाही सांगत. हे सरळ सरळ सुभाषचंद्र बोस का रासबिहारी बोस, हे आझाद हिंद सेनेसारखं स्वरूप आहे. एकदा एक उत्तर, एकदा एक उत्तर. इथे बघ, हायपोथेटिकल, ऑलमोस्ट पॉसिबल, इम्पॉसिबल याच. मग इथे एक लक्षात घ्या, कंडिशन एक्सप्रेस. इफ दे मेड मी द प्रिन्सिपल ऑफ स्कूल आय वुड चेंज मेनी थिंग्स. याचा अर्थ होतो, त्यांनी जर मला प्रिन्सिपल बनवलं, म्हणजे तुमच्या डोक्यात इफ आय विअर प्रिन्सिपल्स असं जे आहे ते हायपोथेटिकल असतं. हायपोथेटिकलचा अर्थ असा होतो की ते आता घडणं शक्य नाही, पण ते पॉसिबल पण म्हणजे इम्पॉसिबल पण नाही, म्हणजे पॉसिबिलिटी आहे. म्हणजे आता नाही तर नंतर कधीतरी बनू शकेल. इफ आय बिकम अ रोबोट, रोबोट होऊ शकतो. म्हणजे इमॅजिन जे करतोय हे त्या स्वरूपातलं, याला हायपोथेटिकल म्हणायचं. हा हायपोथेटिकल पार्ट पहिला. डी डी किती नंबरला आहे तर या ठिकाणी इथे सरळ सरळ चित्र दिसतंय. हा डी इथे. पुढे इफ आय वेंट टू लंडन, सरळ सरळ इफ आय वेंट टू लंडन आय वुड सीक अन ऑडियन्स विथ द क्वीन. शक्य नाहीये, हे डायरेक्ट इम्पॉसिबलच आहे. म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट इम्पॉसिबल, म्हणजे कधी जाणारच नाही क्वीन सोबत. त्या ठिकाणी ऑडियन्स त्या ठिकाणी बघितला पण नसता, म्हणजे तो ऑडियन्सचा भाग पण झाला नसता, हे लक्षात घ्या. म्हणजे ऑलमोस्ट इम्पॉसिबल म्हणजे हा सी कॉन्सेप्ट येतो. इथंच त्या ठिकाणी सगळं चक्र फिरतं. इफ ही वर्क हार्ड ही वुड पास, पास झाला असता. म्हणजे सरळ सरळ हे असं घडू शकणार आहे का आता नाही, कारण त्या ठिकाणी ती एक्झाम झाली, ती गेली एक्झाम. आणि म्हणून मग त्या ठिकाणी हे अनलाइकली आहे, विल नॉट हॅपन, हे विल नॉट हॅपन. सरळ. त्यानंतर इफ ही हॅड इन्व्हायटेड मी, म्हणजे हा त्या ठिकाणी हॅड 3 जे टोटल इम्पॉसिबल असतं, शक्यच नाही. इथं ऑलमोस्ट शब्द वापरला, जवळ जवळ, म्हणजे 100% नाही म्हटलं, म्हणजे टोटल इम्पॉसिबल असतं ते हॅड 3 असतं. आणि त्यालाच आपण अनरियल म्हणतो. आणि मग हे जे आहे हे आहे अनरियल, अर्थात ई. म्हणून उत्तर 2 येतं. आता कॉमन सेन्स. एक लक्षात घ्या, एक नंबरला काय रे, लाईकली. लाईकली म्हणजे घडणार. इफ प्रेझेंट म्हणजे लाईकली, इफ प्रेझेंट म्हणजे लाईकली. पण आता एक लक्षात घ्या, ए इथे, ए इथे, बरोबर आहे. आणि या ठिकाणी सरळ सरळ ए इथे. कॉमन सेन्स, स्मार्ट मेथड, स्मार्ट यूज करायचं स्वरूप काय. इफ
प्रेझेंट एकही वाक्य नाही, ही प्रेझेंट एकही वाक्य नाही. मग हे कुठे कुठे ये इथे इथे येते म्हणजे हे उत्तरच नाही, उत्तर आहे दोन. मग ज्याने प्रश्न काढला त्याच्या मनासारखा, त्याच्या मनानुसार हे असे यायला पाहिजे. खरं तर काय प्रघात आहे, हायपोथेटिकल इफ पास्ट, इफ V2 जर असेल तर हायपोथेटिकल असतो आणि हॅड 3 असेल तर तो इम्पॉसिबल किंवा अनरिअल ऍक्ट असतो, हे लक्षात घ्या. पण जवळजवळ आपण किती सर्च केलं तर अनलाइकली, अनरिअल, इम्पॉसिबल हे आपण एकाच गटात टाकत असतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रघात आहे. तर हॅड 3 वाला हा अनरिअल किंवा इम्पॉसिबल, टोटल इम्पॉसिबल असतो, आणि जो हायपोथेटिकल असतो तो हायपोथेटिकल असतो, अनलाइकली असतो, तर घडू शकत नाही. पण इथं वाक्याच्या रचनेनुसार तो त्या ठिकाणी घेतला की प्रिन्सिपल जर समजा झाला असता तर असं हे ह्या गोष्टी चेंज केल्या असत्या, परंतु आता नाही, पण नंतर कधीतरी चान्स भेटू शकतो, म्हणून त्या ठिकाणी तो हायपोथेटिकल घेतला आणि तिथून हे सगळं चक्र फिरलं. अशा पद्धतीनं हे एक स्वरूप आहे, हे चेक करा. हा आहे 97 आणि इकडे 98. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस, हाच सांगितला. सांगा रे बाबा, पॅसिव्ह व्हॉइस एवढं वाचताय तुम्ही, त्याचे नियम पाठ करतायत, काय गरज आहे? सरळ टू बी प्लस V3 म्हणजेच काय, पॅसिव्ह. ज्या ज्या वाक्यात टू बी प्लस V3 आलं ते पॅसिव्ह. इथे कुठे दिसतोय हॅव यू बीन शोन द न्यू मशीन, बीन शोन, याची रील सुद्धा मी बनवलेली. मग हा ए त्या ठिकाणी आहे पॅसिव्ह. या ही हेट्स पीपल कीपिंग हिम वेटिंग, या संपूर्ण याच्यात टू बी प्लस V3 नाही, मग हा पॅसिव्ह नाही, मग हा नाही पॅसिव्ह. आणि वॉज अ मिस्ट्री मॅन व्हेरी लिटल, वॉज नोन, हा टू बी प्लस V3 आहे, पॅसिव्ह. मग ए आणि सी उत्तर नंबर 4 खतम. त्यानंतर सेकंड लास्ट सेमीफायनल. आता इथे बघा टॅगचा क्वेश्चन आहे आणि सरळ आहे. जर समजा त्या ठिकाणी इम्परेटिव्ह असेल प्लेस, तर तो विल यू असतो, म्हणून हा प्लेस दिस ऍपल म्हणजे अर्थ विल यू. इम्परेटिव्ह विल यू ना, आज्ञार्थी वाक्य विल यू ना. लेट्स वाले वाक्य शाल वी ना, म्हणून हे बरोबर आहे. पण फक्त लेट वाले वाक्य जर असेल तर तो विल यू ना. लेट्स आणि लेट, लेट्स आणि लेट, मग इथं मी असेल, आणखी कोणी असेल ते असेल. हा जर असेल तर शाल वी, वी का, कारण या लेट्सचा अर्थच लेटस असा होतो, लेटस हा अस याच्यामध्ये, म्हणून हा वी, शाल वी. आणि इथे लेट मी आहे, म्हणून हे आपण कोणाला तरी समोरच्याला यूला म्हणतो, म्हणून हा विल यू आहे. लेट मी टेल यू, मला सांगू द्या, म्हणजे मी समोरच्याला रिक्वेस्ट करतोय, म्हणून विल यू. देअर वॉज नो आन्सर, मग वॉज देअर हे मात्र बरोबर आहे. आणि लेट मी स्टडी, ओंट यू नाही, विल यू. आणि म्हणून याचं उत्तर येते करेक्ट विचारला BC. BC हा कुठे, तर 2. त्यानंतर अ वुमन बाईज अ पर्स, यामध्ये कोण लपलाय, डज. बाईज म्हणजेच काय रे, याच्यात असतो डज आणि बाय. डज नुसार उत्तर काय तर डझंट शी. नो व्हेअर म्हणजे निगेटिव्ह आहे, इट इज पॉसिबल, इज इट, हे मात्र बरोबर आहे. ही नेव्हर स्मोक्स, परंतु हा निगेटिव्ह आहे, हाही निगेटिव्ह आहे, चालणार नाही. आणि वी शॅल रिटर्न सून म्हणजे शांट वी, हे मात्र त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि मग चेक करा, जो सी आहे हा सी इथे आहे ऑब्विसली, आणि हा सी इथे, हे कट, हे कट, इथे ए बी, इथे ए बी, आणि हा या ठिकाणी डी जो आहे तो बरोबर आहे, म्हणून उत्तर नंबर 4, अर्थात ABD. अशा पद्धतीने हा 100वा प्रश्न. आता काय करणं अपेक्षित आहे, आता हे लक्षात घ्या, पहिला पेपर आहे, मला बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगावं लागल्यात, त्याच्यामुळं हा आवर्जून पहिला पेपर एवढ्या वेळेचा आवर्जून बघा. फारसं तर सेकंड पेपर नंतर बघा, परंतु हा पहिला पेपर तेवढा वेळ देऊन बघा. आणि पेपर 100वा झाला, इथे प्रश्न उलट वाचायला जा, असं म्हणजे हा प्रश्न आहे, ओके हा टॅक्स आहे, काय केलं इथे, हा चुकलं, इथे हे चुकलं, असं उलट वाचत जा. हाही टॅक्स आहे, इथं नेमकं काय चुकलं, अरे इम्परेटिव्ह होतं, इम्परेटिव्हचं इथे विल्यू पाहिजे होतं, डोंट आला, ओके इथेही विल्यू पाहिजे, लेट मी आहे, म्हणजे हा फरक. लेट्स असेल तर शाल वी, नुसता लेट असेल तर विल वी, असं उलट. आणि मग ह्याच्यात काय काय केलं, पॅसिव्ह आहे, टू बी प्लस V3, याच्यात टू बी प्लस V3 नाहीये,
असं हे उलट वाचत जा 10-15 मिनिटं, ऑटोमॅटिक तुमचं गेनिंग वाढणार. वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. अनालिसिस प्रॉपर होणार, तुमच्या सगळ्या कन्सेप्ट कॉन्क्रीट होणार. तर अशा पद्धतीने इथं आपण ह्या पेपरला थांबू. थँक्यू.